हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 18. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 59 ला थांबलो होतो, 60 ला थांबलो होतो. आपण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या लास्टच्या सेक्शन मध्ये आहोत. लास्टच्या सेक्शन मध्ये श्लोक नंबर 1 ते 40 आपण कर्मयोग बद्दल बघितलं होतं. 41 ते 48 ज्ञान योगाबद्दल, 41 ते 48 कर्मयोगा जो भगवंतांना ऑफर केला जातो, आणि 49 ते 55 ज्ञान योग बघितला होता आपण, आणि 56 ते 78 हा शेवटचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण आता भक्तियोग बघतोय भगवद्गीतेच्या कन्क्लुजन मध्ये. तर लास्टच्या श्लोक मध्ये आपण बघितलं होतं श्लोक नंबर 60 मध्ये. स्वभावेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसि यन्मोहात् करिष्यसि अवश्योऽपि तत्. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारित आहेस, परंतु हे कौन्तेय, तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील. सो भगवंतानी कर्मयोगाचं सेक्शन डील करताना आपल्याला जे 5 फॅक्टर असतात कुठलेही कर्म घडवून आणण्याकरता त्याची माहिती दिली होती श्लोक नंबर 13 मध्ये. त्या 5 फॅक्टर नंतर प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये कसे हे 5 फॅक्टर असतात ते आपल्याला सांगितलं होतं. आणि त्या प्रकृतीच्या 3 गुणांतून मुक्त होण्याकरता कशा प्रकारे वर्णाश्रम सिस्टम भगवंताने दिलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ही सगळी जी विधी आहे ते आपल्याला सांगितलं होतं. आणि ह्या सगळ्यांना इथपर्यंत घेऊन येता येता त्याने सांगितलं की प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वभावाप्रमाणे म्हणजे प्रकृतीच्या गुणानुसार जो आपल्याला संसर्ग झालेला आहे, राजसिक, तामसिक, सात्विक, एक तर ब्राह्मण वृत्तीचा असेल, तो क्षत्रिय वृत्तीचा असेल किंवा वैश्य वृत्तीचा असेल, त्यानुसार आपल्याला प्रत्येकाला कर्म करावं लागतं. राईट, ही माहिती दिली होती. मग आता एवढं सांगितल्यावरती त्यातनं मुक्त होण्याकरता वर्णाश्रम सिस्टम ही विधी आहे. आणि ह्याला कंट्रोल करत करत जेव्हा भगवंत इथपर्यंत आले, त्याने सांगितलं की आपल्या स्वभावानुसार प्रत्येक जीव कर्म करणार आहे. आणि जर त्याने आपल्या स्वभावानुसार कर्म जरी नाही केले तरी, आज जरी तो टाळत असेल, पण इव्हेंच्युअली तो आपल्या स्वभावानुसारच कर्म करणार आहे. राईट, म्हणून त्याने जर आपल्या स्वभावानुसार कर्म केलं आणि जर ते माझ्या मार्गदर्शनाखाली केलं, 2 गोष्टी होतील. आपल्या स्वभावानुसार कर्म केल्याने त्याला संतुष्टी भेटेल, आणि दुसरी गोष्ट, कारण तो माझ्या मार्गदर्शनाने करतोय म्हणून त्याला शुद्धीकरण पण प्राप्त होईल. म्हणून शास्त्रेच्या आज्ञेनुसार जर आपण जीवन जगलो तर आपले दोन्ही फायदे होतात. आपण या जगामध्ये जगाचा भोग घेण्याकरता आलेलो. राईट, या जगाचा भोग घेता घेता जर आपण शास्त्रांच्या मताप्रमाणे जगाचा भोग घेतला तर आपलं शुद्धीकरण पण होऊन जाईल. राईट, मग आता समजा एखाद्याला जर एखादी विद्या किंवा कला शिकायची असेल, त्याची इच्छा आहे की मला हे शिकावं, मग त्याने एखाद्या ऑथोराइज स्कूल किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं. म्हणजे काय होईल, एखाद्या अनऑथोराइज शाळेमध्ये जर 10 वर्ष काढून त्याला सर्टिफिकेट भेटत नसेल, त्यापेक्षा बेटर आहे त्याने एखाद्या ऑथोराइज शाळेमध्ये 10 वर्ष घालावीत. शेवटी टाइम तर त्याला घालवायचाच आहे ना, ऑथोराइज किंवा अनऑथोराइज्ड. मग ऑथोराइज शाळेमध्ये घालवलं तर 10 वर्षानंतर त्याला सर्टिफिकेट पण प्राप्त होईल. राईट, आणि त्या सर्टिफिकेटने तो भगवत धामला जाऊ शकतो. हरे कृष्ण. मग दुनियेमध्ये फिरण्यापेक्षा, आता फिरायचं तर आपल्याला आहेच ना, बेटर मग फिरायला कुठं जायचं, वृंदावनला जावा. काही लोक जगन्नाथपुरीला गेलेत ना. हरे कृष्ण. जगन्नाथपुरीला जावा. मग फिरायची इच्छा आहे तर शास्त्रांच्या मताप्रमाणे फिरा. काही खायची इच्छा आहे, शास्त्रांच्या मताप्रमाणे खावा. राईट, शास्त्रांच्या मताप्रमाणे खाणे म्हणजे काय, भगवंतांना भोग लावून खावा. तुम्हाला जर काही ग्रंथ वाचायची इच्छा असेल तर जगातील आलतू फालतू ग्रंथ वाचण्याऐवजी भगवद्गीता वाचा, महाभारत वाचा. आपली जी प्रोपेन्सिटी आहे या जगामध्ये काही ना काही करायची, ती प्रोपेन्सिटी शास्त्रांच्या मतानुसार केली तर त्याने आपल्याला डबल फायदा आहे. आपल्या इच्छा पण पुऱ्या होतील आणि सोबत आपलं शुद्धीकरण पण होईल. राईट, हे भगवंतांनी इथून सांगितलं होतं श्लोक नंबर 60 पर्यंत. त्यानंतर मग एक सुंदर श्लोक आहे, 61वा श्लोक. पुढील श्लोकांना जोडण्या अगोदर श्लोक नंबर
18.66 जो कल्मिनेशन आहे सर्व धर्मांपर्यंत या श्लोकाला जोडण्यापूर्वी एक सुंदर श्लोक आहे 61वा. या श्लोकातून भगवंतांचं एक प्रेम प्रकट होतं की मी कशा प्रकारे जीवात्म्याला मदत करते संसारामध्ये. आणि मग हे एकदम क्लोज श्लोक नंबर 66 ला एकदम क्लोज जाईल, जिथे भगवंत म्हणतात की माझ्या डिव्होटीला मी कसं मदत करतो. या संसारामध्ये राहणाऱ्या लोकांना तर मी मदत करतच आहे, पण स्पेशली डिव्होटी करतं कसं. मग बिगिनिंग कुठनं होतं, एक सामान्य जीवाकडनं. श्लोक नंबर 61 वाचा प्रमोद जाधव प्रभू, श्लोक नंबर 61 वाचा. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. ईश्वर सर्वभूतानां हृतदेशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्र आरूढानि मायाः. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहे. हरे कृष्ण. येस, प्रभुपादांचा बऱ्याचदा कोट केलेला श्लोक आहे हा त्यांच्या बऱ्याच प्रवचनांमध्ये. सर्वात वन ऑफ द मोस्ट क्रिटिकल वर्स. या जगामध्ये आपली स्थिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर हा श्लोक महत्वाचा आहे एकदम. सर्वात पहिले म्हणतात ईश्वर सर्वभूतानां. ईश्वर म्हणजे कोण? भगवंत परमेश्वर श्रीकृष्ण, राईट. सर्वभूतानां म्हणजे सर्व जीवांच्या. हृतदेशे म्हणजे हृदयामध्ये. सर्व जीवांच्या हृदयामध्ये कोण स्थित आहे? परमात्मा स्थित आहे, राईट. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठती. तिष्ठती म्हणजे स्थित आहे किंवा वास करतो, ठीक आहे. अच्छा, तर आपण जीवात हे एक शरीर जे आहे हे भौतिक तत्वांनी बनलेलं आहे, राईट. आणि या शरीरामध्ये एक हृदय नावाची गोष्ट आहे, हार्ट. या हृदयाच्या भागामध्ये, हृदयाच्या आतमध्ये नव्या, नाही तर काही काही लोक म्हणतात की मग तुम्ही हार्ट ट्रान्सप्लांट करता म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा इथनं निघून दुसरीकडे जातात का? असं नसतं. सो इट इज नॉट लाईक दॅट काइंड ऑफ हार्ट ट्रान्सप्लांट. त्या हृदयाच्या भागामध्ये म्हणजे त्या एरियामध्ये भगवंत वास करतात आणि जीवात्मा वास करतो, राईट. ते एक अवयव आहे, त्या ठिकाणी स्थित आहे, म्हणजे त्या भागामध्ये, त्या एरियामध्ये. त्यानंतर भगवंत म्हणतात पुढे की सर्व जीवांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी मी स्थित आहे जीवात्म्यासोबत. अच्छा, मी काय करतो तिथे बसून? माझं काय कार्य आहे? भगवंत म्हणतात भ्रामयान सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. भ्रामयान म्हणजे दोन गोष्टी आहेत. तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असेल, तुम्ही कधी कधी विचारला असेल. जेव्हा मी कॉलेजला होतो, कॉलेजला नव्हे, मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा माझा एक मित्र होता, आम्ही फिरायला जायचो. फिरायला जायचं म्हणजे काय, संध्याकाळी 5 ला निघालो, 4 ला निघालो की रात्री 11-12 वाजता घरी, राईट. नाउ दिस इज, आता कोणीतरी विचारलं की किधर गए हो, कुठेतरी गेला सर भरकटाला, राईट. आणि ऍक्च्युली मी भरकटाला जायचो. म्हणजे नदीच्या किनारी जावा, है ना, तिथे काहीतरी शेकोटी पेटवा, मग तिथे काहीतरी बटाटे तोडून त्याच्यामध्ये भाजा. हरे कृष्ण. राईट. आणि मग नदीचं पाणी आहे ते बघत बसायचं, दगड फेकायची नदीवरती. आणि तो माझा मित्र होता. आम्ही दोघं बसून विचार करायचो, अरे आगे जाके हम ऐसा करेंगे, ऐसा करेंगे, है ना, आपण मोठं झाल्यावरती हे करू ते करू. आणि ते तसं चालायचं. कितीतरी वर्ष आम्ही असंच फिरलो. म्हणजे शाळा असताना सुट्टीमध्ये काढून किंवा असं संध्याकाळी फिरायला, स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये फिरायचं. म्हणजे किती फिरायचं असतं, 5-5, 6-6, 7 तास, राईट. मग अशा फिरण्याला ऍक्च्युली काय म्हणतात, याला चक्क मराठीमध्ये म्हणतात भरकटणे. शुद्ध मराठीमध्ये भरकटणे म्हणजे ज्याला काय उद्देश नसतो, राईट. काय उद्देश आहे का? आणि आम्ही घरात निघायचो, आमचा काय असा उद्देश नसायचा. काय करायचं, काय करायचं म्हणजे फिरायला जायचं आपल्याला. अच्छा, कुठे फिरायला जायचंय? नाही, फिरायला जायचंय. जसं तुम्ही संध्याकाळी कधी वॉकला निघत असाल, आता काय म्हणते लोक निघतात की नाही, पण पूर्वीच्या काळी जेव्हा थोडं तरी प्रकृतीशी आपला संबंध होता तर लोक ऍक्च्युली घरात नावे फिरायला निघायचे. चला थोडंसं नदी किनारी फिरून येऊया किंवा देवस्थानकडे जाऊया. ठीक आहे, आता देवस्थानकडे जावं तर एक उद्देशाने जातात, देवळामध्ये दर्शन घेण्याकरता. पण बरेच लोक असे असतात की चला एक फेरफटका मारून देऊया, आपण सैर सपाटा करून येऊया, राईट. सो दॅट काइंड ऑफ भरकटणे त्याला इथे म्हटलेलं आहे भ्रामयान. भ्रामयान म्हणजे ऍक्च्युली प्रभुपादांनी ऑफकोर्स ट्रान्सलेशन मध्ये बघितलं तुम्ही वर्ड टू वर्ड मध्ये, तर भ्रामण म्हणजे भ्रमण लिहिलेलं आहे. आणि भ्रमण जे असतं
दोन गोष्टी असतात लक्षात ठेवा. एक असतं भ्राम्ययान, त्याला जर तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलं त्याला एक शब्द आहे ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे, राईट. अच्छा, प्रवास करणे हा एक उद्देशाने प्रवास असतो, राईट. तुम्ही म्हणता की कुठे निघाला तुम्ही, आता प्रवासाला निघाले, शिरपूर ते वाडा, राईट. जीवीला जायचंय आम्हाला, बरोबर आहे का नाही. तुम्ही आले होते ना सगळे जीवीला, किंवा धुळेवरनं आले होते जीवीला, किंवा तुम्ही जळगाववरून आले असतील, बरेच लोक बऱ्याच ठिकाणाहून आले होते, राईट. सो दॅट इज कॉल्ड ॲज प्रवास, राईट. प्रवास हा काहीतरी उद्देशाने केला जातो, आणि याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट असतं, त्याला म्हटलं जातं वॉन्डरिंग. जो शब्द इथे आहे भ्राम्ययान, वॉन्डरिंग म्हणजे पर्पजलेस, भरकटणे किंवा एक सैर सपाटा मारून येणे, हे त्यांनी कुठल्या उद्देशाने केले जात नाही, असंच फिरत जायचं आहे आम्हाला. सो दॅट इज कॉल्ड ॲज पर्पजलेस. पर्पजलेस म्हणजे विदाउट एनी पर्पज, कुठल्याही उद्देश विना फिरणे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये जीवात्मा काय करत आहे, भ्राम्ययान. भ्राम्ययान काय करतो तो, विदाउट एनी उद्देश, विदाउट एनी पर्पज नुसता फिरत आहे जगामध्ये, इकडून तिकडे फिरत आहे, राईट. तुम्ही म्हणता तरी असं थोडी आहे प्रभूजी, आम्ही उद्देशाने फिरतो. सकाळी आम्ही 8ला निघतो, रात्री 8ला रिटर्न येतो घरी. एवढा जो दिवसभर आम्ही प्रवास करतो कुठल्या तरी उद्देशाने करतो. पण ऍक्च्युली शास्त्र इथे काय म्हणतंय, शास्त्र आपल्याला सांगत आहे की भ्राम्ययान सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. यंत्रारूढानी म्हणजे काय, तो आपल्या यानामध्ये बसलेला आहे. हे शरीर काय आहे, एक यान आहे, एक मशीन आहे. या मशीनामध्ये जीवात्मा आरूढ झालेला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही बसमध्ये बसता किंवा ट्रकमध्ये बसता. हरे कृष्ण, ट्रकमध्ये बसत असाल पूर्वीच्या काळी रस्त्यात जाताना ते हात करायचे, ट्रकवाला थांबायचा, घेऊन जायचा. आता तसं नाही एवढं, बिकॉज आता गाड्या आहेत, बस आहे, स्वतःच्या 2 चाकी गाड्या आहेत. तर लोक कुठल्या ना कुठल्या गाडीमध्ये बसून प्रवास करतात. त्याच प्रकारे जीवात्मा ह्या शरीरामध्ये आरूढ झालेला आहे. हे शरीर एक मशीन आहे, यंत्र आहे, आणि ह्या यंत्राच्या माध्यमातून तो काय करतोय. आणि हे यंत्र कोणी बनवलेलं आहे, माया. माया म्हणजे कोण, माया, भौतिक प्रकृती, दुर्गा. त्या मायाने हे यंत्र बनवलेलं आहे, आणि प्रत्येकाला यंत्र प्राप्त आहे. आणि या यंत्रामध्ये जीवात्मा बसून या जगामध्ये काय करतोय, फिरतोय. आणि त्याचं फिरणं कसं आहे, भ्राम्ययान. भ्राम्ययान म्हणजे भरकटत आहे, पर्पजलेस, बिना उद्देश फिरत आहे तो, राईट. मग आता असं तुम्ही का म्हणता, तुम्ही कोणी जर प्रश्न विचारला कि ऐसा क्यों बोल रहे हैं कि वो भरकटत आहे किंवा विना उद्देशाचं फिरत आहे. ऍक्च्युअली जीवात्मा विना उद्देशाचं फिरत आहे का नाही, तुम्ही सगळे उद्देशाने फिरताय ना. तुम्ही कुठे ना कुठे जाता, काहीतरी उद्देश घेऊन जाता, राईट. पण ऍक्च्युअली इथे शास्त्र म्हणतंय की, आणि ऍक्च्युअली तसं तथ्य बघायला गेलं तर तसं पण आहे की आपण या जगामध्ये आपल्या मूड प्रमाणे फिरत असतो, राईट. आपला मूड म्हणजे काय, जो प्रकृतीच्या 3 गुणापासून आपल्याला प्राप्त झालेला आहे, राजसिक, तामसिक किंवा सात्विक. त्या प्रकारे आपलं जीवनमान आहे, आणि त्या प्रकारे आपण आपला आहार शोधत आहे. एखादा तामसिक व्यक्ती दारूचं दुकान शोधत असतो, राईट. एखादा राजसिक व्यक्ती डिस्को डान्स शोधत असतो. एखादा सात्विक व्यक्ती एखादी सत्वगुणी जागा शोधतो, नदीच्या किनारी जा किंवा इथे जा. पण शेवटी हे सगळं जे भ्रमण आहे ते आपल्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या निर्देशानुसार चाललेलं आहे. वास्तविक जीवात्म्याचं जे स्वरूप आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, या त्याच्या स्वभावाने चाललं नाहीये. आता या क्षणाला जे आपलं भ्रमण आहे ते आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन होऊन करतोय. म्हणून बघा ना, तुम्ही जर सत्संगला बोलवलात की या तुम्ही प्रोग्रामला आहे, किती लोक येतात सत्संगला, का, कारण ते लोक प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन आहेत. आणि त्यांचं जे भ्राम्ययान आहे किंवा त्यांचं जे भ्रमण आहे हे प्रकृतीच्या 3 गुणांनी डिक्टेट होत आहे. म्हणजे बेसिकली इट इज पर्पजलेस, काही उद्देश नाहीये. का, आय एम जस्ट फोर्स टू ट्रॅव्हल बाय द इफेक्ट ऑफ द मोड्स. प्रकृतीच्या 3 गुणांच्या जबरदस्त प्रभावाने मी या जगामध्ये फिरत आहे, राईट. पण माझी जी वास्तविक प्रकृती आहे, मी श्रीकृष्णाचा दास आहे, या स्वभावाने मी शोधत नाही की मला कुठं जायचं, काय करायचंय. म्हणून त्याला म्हटलेलं आहे पर्पजलेस. ऍक्च्युअली उद्देश नाहीये माझा काही या जगामध्ये फिरायचा. आय एम गोइंग फ्रॉम हिअर देअर देअर हिअर. पण मला माहित नाही मला कुठं जायचंय, राईट. ऍक्च्युअली आपल्याला माहित नाहीये. जर आपल्याला असं माहिती असतं की मला कुठं जायचं एक्झॅक्टली, तर आपण जिथे पोहोचला असाल तिथे पोहोचून आपल्याला सर्व शांती आणि सर्व संतुष्टी झाली असते. झाले का आपल्याला अशी संतुष्टी या जगामध्ये आतापर्यंत? संपूर्ण समाधान भेटलेलं आहे का? नाही भेटले. म्हणजे समजून घ्यायचं की आपण ज्या रस्त्याने प्रवास करून आलोय किंवा भरकडत आलेलो आहे तिथे जाऊन आपल्याला काही भेटलं नाहीये. म्हणजे आपला जो उद्देश आहे तो काय आहे, आपल्याला उद्देशच माहित नाही की मी कशा करता फिरतोय.
आवर ट्रॅव्हलिंग इज जस्ट पर्पजलेस. इव्हन दो आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी पर्पज घेऊन फिरतोय, पण ऍक्च्युली आपण पर्पजलेस आहोत. राईट, माहित नाही का फिरतोय आपण या जगामध्ये. म्हणून ना याला असं म्हटलं जातं, आणि प्रभुपादांनी तात्पर्य पण सांगितलेलं आहे ते. प्रभुपाद लिहितात, अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता आणि युद्ध करणे अथवा न करणे याचा निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेक बुद्धी पुरेशी नव्हती. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जीव हा सर्वसेवी नसतो, सर्वे सर्व नसतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः अंतर्यामी परमेश्वराच्या रूपाने जीवाच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात. म्हणून बघा किती इंटरेस्टिंग शब्द आहे हा इथे. जिथे प्रभुपादांनी शब्द वापरलेला आहे, म्हणजे शब्द वापरलेला आहे भ्रामयान. भ्रामयान म्हणजे काय? भरकटणे. परंतु प्रभुपाद लिहिताना कसं लिहितात? जीवांचे भ्रमण परमेश्वर काय करत आहेत? निर्देशित करत आहेत. निर्देशित करणे म्हणजे काय? डायरेक्शन देणे, दिशा देणे. राईट. आता दिशा देणे कसं आपण ते विस्तारामध्ये बघू, पण ह्याला जोडताना एक उदाहरण घेऊया आपण. या जगामध्ये प्रत्येक जीव हा काय आहे? त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, जीवा इज व्हिक्टिम ऑफ हिज सर्कमस्टन्सेस. प्रत्येक जीव हा आपल्या परिस्थितींचा शिकार आहे. आपण आहेत आपल्या परिस्थितीचे शिकार सगळे. उदाहरण घेऊया आपण. कशा प्रकारे आपण या जगामध्ये आपल्या परिस्थितीचे शिकार आहोत. से फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती ज्याचा जन्म नॉर्थ इंडियामध्ये झालेला आहे, पंजाबमध्ये, त्याला काय आवडतं? पराठा. बरोबर आहे, पराठे खातात ना पंजाबी लोक? नाही, पंजाबी लोक पराठे खातात. हरे कृष्ण. लस्सी और पराठा. राईट. त्यानंतर से फॉर एक्झाम्पल यू गो टू साऊथ इंडिया, दक्षिण भारतातला व्यक्ती काय खातो? इडली डोसा. बरोबर. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, महाराष्ट्रीयन व्यक्ती काय खातो? भाकरी. बरोबर आहे. कोकणामध्ये तांदळाची भाकरी खातात, तुमच्याकडे ज्वारी बाजरीचे खात असतील. राईट. आणि जे पश्चिम देशामध्ये राहणारे लोक आहेत, पाश्चिमात्य देशामध्ये, ते लोक काय खातात? पिझ्झा, बर्गर, पाव, ब्रेड. मग आता तुम्ही मला सांगा, एकच आयटम घ्या, तुम्ही एकच एलिमेंट घ्या. किंवा महाराष्ट्रामध्ये चपाती पण खातात. राईट. मग आता एकच गहू आहे, तोच गहू किंवा तांदूळ तुम्ही पकडा. समजा तांदूळ जर पकडला आपण, तोच तांदूळ दक्षिण भारतामध्ये पण खाल्ला जातो, पण कसा? इडली बनवून. आणि तोच तांदूळ महाराष्ट्रामध्ये भाकरी बनवून खाल्ली जाते. बरोबर आहे का नाही? किंवा तोच गहू अमेरिकेमध्ये, पश्चिमात्य देशामध्ये त्याचा ब्रेड बनवतात, किंवा त्याचं पाव बनवतात, किंवा पिझ्झा बनवतात. आणि आपल्या पंजाबमध्ये त्याचा पराठा बनवतात, महाराष्ट्रामध्ये त्याची चपाती बनवतात. तर तुम्ही मला सांगा, हे सगळं एकेका प्रांताचं डिस्क्रिप्शन झालं. आणि जो मुंबईमध्ये आहे तो काय खातो? हरे कृष्ण. मुंबईमध्ये काय खातो? वडापाव. हरे कृष्ण. फक्त वडापाव खातो का तो? वडापाव तुमच्या जमान्याचा होता हो, तुमच्या आमच्या जमान्याचा होता. आत्ता जो मुंबईकर आहे तो काय खातो? तो पिझ्झा, बर्गर. तो पिझ्झा पण खाईल, इडली पण खाईल, पाव पण खाईल, भाकरी पण खाईल, चपाती पण खाईल, सगळं काय खातो. म्हणजे काय? बिचारा तो काय झालेला, त्याला म्हणतात कॉकटेल. खिचडी झाली, खिचडी. त्याला कळत पण नाही की मैं ऍक्च्युअली साउथ इंडियन हूँ, मैं पंजाबी हूँ, मैं महाराष्ट्रीयन हूँ. आता तुम्ही एक जर स्टेपल फूड तुम्ही खात असाल, समजा भाकरी, तर तुम्ही महाराष्ट्रीयन म्हणून स्वतः म्हणू शकता ना. किंवा साऊथ इंडियन जर इडली सांबार खात असेल तर, आणि भात खात असेल, तो म्हणत असेल की मी बाबा साऊथ इंडियन आहे. पण तुम्ही जर सगळं खात असाल, ऑल ओव्हर द वर्ल्ड जे भेटतं ते, पिझ्झा पण खातो, पाव पण खातो, भाकरी पण खातो, भात पण खातो, इडली पण खातो. हरे कृष्ण. मग त्याला विचार करायला लागेल ना की मैं कौन हूँ? मैं साउथ इंडियन हूँ, मैं नॉर्थ इंडियन हूँ, मैं महाराष्ट्रीयन हूँ, मैं गुजराती हूँ, तर मैं कौन छे? गुजराती लोक. राईट. याला म्हणतात कन्फ्युज्ड आयडेंटिटी. त्याच प्रकारे या जगामध्ये जो जीवात्मा फिरत आहे, हा काय भाकरी खाणार आहे का? आता तुम्ही मला सांगा, सेम आपण सगळे जीवात्मे आहोत का नाही? सेम जीवात्मा, त्याला एखाद्याला तांदळाची भाकरी आवडते, एखाद्याला भात आवडतो. असं का? जीवात्मा तर सेमच आहे ना. सांगा कोविड बायकोळे प्रभू, खुर्चीवरती आराम नका करू. सेम जीवात्मा आहे जो दक्षिण भारतामध्ये राहणारा तांदळापासून बनवलेली काय खातो?
इडली खातो, त्याला इडली आवडते. मी त्याला भाकरी दिली, भाकरी खाणार नाही तो. ती पण तांदळाचीच बनलेली आहे ना. तो पण जीवात्मा आहे, तुम्ही पण जीवात्मा आहेत. असा फरक का? असा फरक का? सांगा उत्तर. आज घरामध्ये काय बनवले? भाकरी बनवले की त्याच्या बायकोची सवय हरे नसते. कृष्ण. हरे कृष्ण. बोला बोला माताजी. ते लहानपणापासून त्यांचे तसे संस्कार आणि तसा स्वभाव असतो ना खाण्यापिण्याचे वगैरे. हा हरे मग कृष्ण. तर प्रीती गोविंद माताजी काहीतरी बनवतात घरामध्ये. बनवा काय हरकत नाही. मग हा जो म्हणून याला काय म्हटलं जातं की आपण सगळे आपल्या परिस्थितीचे शिकार आहोत. ज्या परिस्थितीमध्ये आपण पडलो ना, त्या परिस्थितीनुसार आपलं भोजन तयार झालं, त्या परिस्थितीनुसार आपल्या आवडी तयार झाल्या, त्या परिस्थितीनुसार आपण कपडे घालतो, त्या परिस्थितीनुसार आपण विचार करतो. बेसिकली लिव्हिंग एंटिटी इन दिस वर्ल्ड इज विक्टिम ऑफ हिज सर्कमस्टन्सेस. तो आपल्या परिस्थितींचा काय आहे? शिकार आहे. पण वास्तविक तो कोण आहे त्याला माहित नाहीये. राईट? वास्तविक मी कोण आहे? मला ऍक्च्युली ना भाकरी आवडते, ना मला इडली आवडते, ना मला खिचडी आवडते. खिचडी मुंबईचा खिचडीवाला आहे, कन्फ्युज्ड. ना मला पिझ्झा आवडते, ना मला बर्गर आवडते. मला काय आवडते मग? जीवन मला काय आवडलं पाहिजे सांगा मला. आज मला वाटतं मी सगळे आयटम बनवणार घरी. जीवत मला काय आवडतं? आजी कोण बोलतायत? जीवत मला काय आवडतं? कीर्तन. हरे कृष्ण. आता प्रसादाचा प्रश्न चालू आहे. मी तुम्हाला उत्तर दिलं ऑलरेडी. बेसिकली त्याला काय आवडतं? प्रसाद. तर आपल्याला काय घेतलं पाहिजे? आपण प्रसाद घेतला पाहिजे. प्रसाद. हा घ्या तुम्ही डबल घ्या. सो ऍक्च्युली कसं आहे ना की जीवात्मा ना खिचडी खाणार आहे, ना इडली खाणार आहे, ना सांबार खाणार आहे, ना पराठे. तो ऍक्च्युली बेसिकली काय आहे? इडली प्रसाद घेणार आहे, तो भाकरी प्रसाद घेणार आहे, तो पराठे प्रसाद घेणार आहे, तो पिझ्झा प्रसाद घेणार आहे. आपण विसरलो की मूळ आपण प्रसाद घेणारे व्यक्ती आहोत. त्याच्यामध्ये व्हरायटी असेल, पण बिकॉज आपण विसरलोय की मी कृष्णदास आहे, माझी वास्तविक स्थिती काय आहे? भगवंताचा सेवक आहे. म्हणजे मी कोण आहे? ऍक्च्युअली मी प्रसाद ग्रहण करायला पाहिजे ना. मी भाकरी ग्रहण केली पाहिजे, ना पिझ्झा, ना इडली, ना बर्गर, ना वडापाव. पण आता सध्या काय झालंय की मी अशा घरामध्ये जन्म घेतला जिथे भाकरी खात होते लहानपणापासून, म्हणून मी पण भाकरी खातो. म्हणजे बेसिकली काय आहे? मी त्या पर्टिक्युलर स्थितीचा काय आहे? पर्टिक्युलर परिस्थितीचा शिकार आहे. नाही तर मग मला दुसरं पण आयटम आवडलं असतं जर मी दुसरीकडे जन्माला आलो असतो. त्याच प्रकारे मी जर एखाद्या ढिवोटीच्या घरी जन्म घेतला असता तर मला लहानपणापासून काय आवडलं असतं? प्रसाद. राईट? मग त्या प्रसादामध्ये व्हरायटी जी असेल ते असेल, पण मला बघा आवडलं, मूळ म्हणजे मला प्रसाद आवडला असता. फाउंडेशन आपलं क्लिअर झालं असतं. सो बेसिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये जीवात्मा बिना उद्देशाचा का प्रवास करते असं का म्हटलेलं आहे? बिकॉज त्याला माहित नाही की तो कोण आहे मूळ. आणि त्याला कधी वाटतं की मी हे खाल्ल्यावरती मला बरं वाटेल, आय थिंक. त्याला कधी वाटतं की मी ते खाल्ल्यावरती मला बरं वाटेल. त्याला कधी वाटतं की मी इथे फिरायला गेल्यावरती बरं वाटेल. त्याला कधी वाटतं की मी हे कपडे घातल्यावरती मला बरं वाटेल. त्याला कधी वाटतं की ही व्यक्ती माझ्या जीवनात आल्यावरती बरं वाटेल. त्याला कधी वाटतं की मी त्याच्या जीवनामध्ये गेल्यावरती बरं वाटेल. बेसिकली त्याला काही कळत नाही की त्याला काय संतुष्ट करू शकेल. म्हणून तो नाना प्रकारचे व्यक्ती, नाना प्रकारचे वस्त्र, नाना प्रकारचे भोजन, नाना प्रकारचे स्थान 84 लाख योनीमध्ये चेंज करून 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 थकला तो. मनुष्य यांनी त्याला ही संधी भेटलेली आहे हे शोधून काढायची की मी एवढा भरकटत काय आहे. राईट? आणि म्हणून जोपर्यंत सत्संग भेटणार नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही. कारण सत्संगच अशी स्थिती आहे जिथे तो आपल्या जितक्या काही कन्फ्युज्ड आयडेंटिटी आहे त्यांना धुवून काढू शकेल, पुसू शकेल. म्हणून चैतन्य महाराज म्हटले ना, चेतोदर्पणम मार्जनम भव महाग्नि दावाग्नि निर्वापणम. की जी धूळ लागलेली आहे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडेंटिटीज त्यांना साफ करायचंय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो दिस इज फर्स्ट पार्ट की जीवात्मा काय करत आहे? भ्रमण करत आहे, पर्पजलेसली वॉन्डर करत आहे जगामध्ये. ही इज वॉन्डरिंग पर्पजलेसली विदाउट एनी पर्पज. त्याला कळत नाही की मैं कहा जाऊं, क्या करू, क्या खाऊ. यु नो, त्याला आमच्या नेपाळी भाषेमध्ये म्हणतात लांब लांब खाम खाम. म्हणजे हे खाऊ का, ते खाऊ का, हे खाऊ का, ते खाऊ का. ऍक्च्युअली त्याला कळत नाही की काय खाल्लं पाहिजे. राईट? दिस इज फर्स्ट पार्ट, भ्रामयान. त्यानंतर दुसरा पार्ट आहे
यंत्रारूढानी माया, हे जे मशीन आहे कोणी बनवलेलं आहे? मायाने बनवलेलं आहे. आणि या मशीनने कसं कार्य करावं याचं कोण डायरेक्शन देत आहे? भगवंत देत आहेत. राईट. मायाला डिक्टेट करत आहेत की इस प्रकार तुम काम करो क्योंकि उस जीवात्मा को ऐसे ऐसे इच्छा है. राईट. मग आता तुम्ही एक आपण ह्याला ना आता मशीन जर म्हटली तर मशीन म्हणजे मशीन आहे. राईट. ज्याप्रमाणे घर असतं त्याच्या भिंती असतात, त्याला पिलर असतात, ते पिलर जर काढले तर मशीन कोसळेल. राईट. त्याच प्रकारे या मशिनीला काय आहेत? हात आहेत, पाय आहेत, मेंदू आहे, रक्तसंचार होत आहे आणि आपल्या हृदयामध्ये त्याला काय म्हणतात, हार्ट फंक्शन करत आहे, फुफ्फुस काम करत आहेत. राईट. मग आता हे संपूर्ण विश्व सुद्धा काय आहे? हे संपूर्ण विश्व सुद्धा एक मशीन प्रमाणे आहे. हे विश्व एक मोठं मशीन आहे आणि आपलं शरीर हे छोटं मशीन आहे. राईट. पण मशीन आहे. मग आता इथे भगवंत म्हणतात की या जगामध्ये जीवात्मा भ्रमण जे करत आहे ना, या भ्रमण करण्याला मी मदत करतो. कसं मी मदत करतो? 3 गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. जीवात्मा, ईश्वर आणि प्रकृती. 3 गोष्टी आल्या तुमच्या लक्षात. जीवात्मा आहे, प्रकृती आहे आणि ईश्वर आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी टिपून ठेवा. मग आता याला उदाहरण देतो मी. एक न्यूरो सायंटिस्ट होते, जे हृदयाचं मेंदू मधले जे येतात हे असतात ना, त्याला काय म्हणतात, मेंदू मधले तत्व म्हणजे काय, ब्रेन न्यूरॉन्स त्याला म्हणतात ना. न्यूरॉन्सला मराठीमध्ये काय म्हणतात? न्यूरॉन्स, मज्जातंतू. राईट. चेतातंतू प्रभू. हा ठीक आहे. चेतना काय? चेतना तंतू. नाही, चेतातंतू. हा ठीक आहे. चेतातंतू किंवा मेंदूतले तंतू आपण समजून घेऊया सिंपल भाषेमध्ये. राईट. सो त्याने एक एक्सपेरिमेंट केला न्यूरो सायंटिस्टनी. आता बघा 2 केस स्टडी आहेत. एक केस स्टडी मध्ये एक व्यक्ती पलंगावर झोपला होता. ठीक आहे. आणि आता समजा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण विज्ञानात वाचलेलं आहे की आपण जेव्हा एक पर्टिक्युलर क्रिया करतो तेव्हा एक मेंदू मधला एक पर्टिक्युलर भाग प्रेस केला जातो, म्हणजे ऍक्टिव्हेट होतो. मेंदूचं एक सेंटर असतं. मेंदूमध्ये बरेच भाग असतात. आता से फॉर एक्झाम्पल त्या सायंटिस्टने त्याला बसवलं, म्हणजे झोपवलं एका व्यक्तीला बेडवरती, आणि ते काही मशीन वगैरे सगळ्या लावल्या. व्यवस्थित उदाहरण ऐकून घ्या, तुम्हाला क्लिअर होईल मशीन म्हणजे काय एक्झॅक्टली. त्या व्यक्तीला झोपवलं बेडवरती. राईट. तो झोपला होता पलंगावरती आणि सायंटिस्ट लोकांनी ते लावले मशीनी सगळ्या डोक्यावरती, आणि त्यांनी मेकॅनिकली तांत्रिक पद्धतीने मेंदूचा एक पर्टिक्युलर पार्ट एक प्रेस केला, जो प्रेस केल्यावरती हात वरती केला जातो. म्हणजे हात वर करण्याकरता तो भाग जबाबदार आहे. मेंदूचा एक पर्टिक्युलर पार्ट, त्याला प्रेस केलं, हात वर झाला. ठीक आहे. मग त्यांनी त्या सायंटिस्टने त्या पेशंटला विचारलं. तो म्हटलं की आता मला सांग, हात कोणी वर केला? पेशंट म्हटला मी नाही केला, तुम्ही बटन दाबलं म्हणून हात वर. ते बोलला नाही ऍक्च्युली बटन दाबलं. तो म्हटलं की मी नाही केलं. मग सायंटिस्ट म्हटलं हा बरोबर आहे, कारण मी बटन दाबलं ना, हात वर करण्याकरता जे पॉइंट आहे तुम्ही प्रेस केला म्हणजे हात वर गेला. बरोबर आहे. त्यानंतर थोड्या वेळाने पेशंट, मग सायंटिस्टने काय केलं, तो जो बटन दाबला होता तो बंद केला, ऑफ केला स्विच. लगेच मग हात काय झाला? खाली पडला, कारण तो पार्ट डिऍक्टिव्हेट झाला. मग सायंटिस्टने त्याला विचारलं पेशंटला, म्हटलं की आता सांग बरं, हात कोणी खाली ठेवला? तो म्हटलं मी नाही ठेवला. का? कारण तो पार्ट त्यांनी बंद केला तर खाली पडला हात. तुम्हाला कळलं का? दिस इज एक्सपेरिमेंट 1. आता दुसरा सेट घेऊया. सेम पेशंटला मग डॉक्टरने सांगितलं, ज्या न्यूरो सायंटिस्टने, की तो आता हात वर कर स्वतःहून. पेशंटने स्वतः हात वर केला, आणि मग त्या सायंटिस्टने बघितलं की जेव्हा ह्याने हात उचलला ना, तेव्हा तो जो पार्ट होता जो अगोदर सायंटिस्टने प्रेस केला होता तो ऑटोमॅटिक प्रेस झाला. कारण तो पार्ट प्रेस झाल्याशिवाय हात वर जाणार नाही ना, कारण तो पार्ट जबाबदार आहे हात वर घेण्याकरता. बरोबर आहे. मग त्याने पेशंटला विचारलं हात किसने ऊपर किया? पेशंट म्हटला मैंने ऊपर किया. का? कारण पेशंटने इच्छा केली ना हात वर करायची. बरोबर आहे. आणि सायंटिस्टने बघितलं की तो बटन पर्टिक्युलर जे पार्ट आहे ब्रेनचा तो प्रेस झालेला आहे. त्यानंतर मग त्या डॉक्टरने सांगितलं पेशंटला, अच्छा अभी हात नीचे करो. त्याने हात खाली ठेवला आणि विचारलं अभी हात किसने नीचे किया? पेशंट म्हटला मैंने हात नीचे किया. आणि मग सायंटिस्टने बघितलं की तो जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो आता डिऍक्टिव्हेट झाला, म्हणजे स्विच ऑफ झाला तो बटन, जो ब्रेनचा जो सेंटर आहे तो. हरे कृष्ण. एक्सपेरिमेंट पूर्ण झाला. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला काय कळलं?
काही लोक म्हणत असेल हात वर केला खाली केला, हे काय चाललंय? भगवद्गीता आम्ही शिकतोय आणि हात वर केला परत खाली ठेवला. तुम्हाला दोन्ही उदाहरणं कळली का? पहिलं उदाहरण, त्या उदाहरणामध्ये एक मेंदूचा एक पर्टिक्युलर भाग आहे जो प्रेस केल्यावरती हात वरती गेला सायंटिस्टने, आणि तो पर्टिक्युलर पार्ट म्हणजे प्रेस बटन त्यांनी बंद केलं, ऑफ केला, स्विच ऑफ केला, तेव्हा हात खाली पडला. आणि जेव्हा पेशंटला विचारलं की आपने हात ऊपर किया क्या, पेशंट म्हटलं मैंने नहीं किया. ऑब्विसली पेशंटने नाही केलं ना, कारण सायंटिस्टनी बाहेरनं ते प्रेस बटन केलं मेकॅनिकली. त्याला म्हटलं तुमने हात नीचे रखा क्या बाद में, मैंने नहीं किया, कारण त्याने ते बटन दाबलेलं सोडून दिलं, स्विच ऑफ केला. कळलं तुम्हाला एक पार्ट? दुसऱ्या पार्ट मध्ये पेशंटने हात वर केला, कारण सायंटिस्टने म्हटलं हात वर कर, पेशंट म्हटलं मैंने हात ऊपर किया, आणि बघितलं की ते सायंटिस्टने बघितलं ते बटन प्रेस झालेलं आहे मेंदूचा पर्टिक्युलर भाग. पेशंटने हात खाली ठेवला आणि विचारलं डॉक्टरने किसने हात नीचे रखा, मैंने रखा क्योंकि मैंने हात नीचे रखा, आणि त्याने बघितलं की ते पर्टिक्युलर मेंदूचा जो भाग आहे तो डिॲक्टिवेट झाला. मग आता याच्यावरनं तुम्हाला कळेल की केस 1 किंवा पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये सायंटिस्ट बघत आहे की मी ते पर्टिक्युलर बटन दाबल्याशिवाय हात वर जात नाही, बरोबर आहे, आणि मी तो पर्टिक्युलर बटन दाबायचं सोडून दिल्याशिवाय हात खाली येत नाही पेशंट मध्ये. पण दुसऱ्या पार्ट मध्ये जेव्हा जीवात्मा इच्छा करतो की मला हात वर करायचंय, तेव्हा ते बटन ऑटोमॅटिक प्रेस होतंय. हो, सायंटिस्टला प्रेस करायची गरज नाही पडत, ऑटोमॅटिक. जेव्हा मी इच्छा करतो की मला हात वर करायचंय, तेव्हा माझ्या मेंदूमध्ये एक पर्टिक्युलर पार्ट प्रेस होतोय, आणि जेव्हा माझी इच्छा होती मला हात खाली करायचा आहे, तेव्हा ते बटन स्विच ऑफ होतोय. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळलं? याच्यावरून आपल्याला स्पष्ट कळत आहे की जीवात्मा इच्छा करतो, ठीक आहे, फक्त इच्छा काय करतो, मला हात वर करायचा आहे. पण हात वर करण्याकरता जी प्रक्रिया आहे, तांत्रिक प्रक्रिया, ती प्रक्रिया कोण घडून आणतं? या शरीरामध्ये ती घडतीये, बरोबर आहे का नाही? तो पर्टिक्युलर मेंदूचा भाग प्रेस होतोय. मग ते बटन प्रेस करणारा कोण आहे? सांगा आता, कोण आहे बटन प्रेस करणारा? हरे कृष्ण. पहिल्या भागामध्ये तर सायंटिस्ट आहे, पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये, सेट 1 मध्ये. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये कोण आहे? आणि म्हणून पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये पेशंट म्हणत नाही की मी हात वर केला, कारण त्यांनी हात वर केलाच नाहीये ना. सायंटिस्टनी बटन दाबला तेव्हा हात वर केला, बटन सोडलं तेव्हा खाली आला. पण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पेशंटने हात वर केला, पण त्याच्याकरता अगोदर बटन कोणीतरी दाबलं म्हणून हात वर गेला. पहिल्या भागात तर सायंटिस्टने दाबलं, पण दुसऱ्या केसमध्ये कोणी दाबलं बटन? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. कोण बोलत आहे? हरे बोल. बोला परम करुणा माताजी. जीवात हा जी, इच्छा, हा, पण जीवात इच्छा. ओके, इच्छेने बटन दाबलं गेलं. हरे कृष्ण. नाही, जीवात मध्ये इच्छा केली ना की मला हात करायचं असतं. आपण बटन कोणी दाबला? सी, एवढं तर तुम्हाला माहित पडलं की नाही की ते पर्टिक्युलर मेंदूचा भाग प्रेस केल्याशिवाय किंवा ऍक्टिव्हेट केल्याशिवाय हात वर जात नाही, भले मी इच्छा करेल. जीवात्म्याच्या इच्छेमुळे आता हरे कृष्ण. हा, एकाने थांबा पहिले कोणीतरी उत्तर, प्रमोद जाधव प्रभू काय उत्तर देत आहेत? जीवात्म्याच्या इच्छेमुळे भगवंतांनी ते बटन दाबलं. ओके, ते म्हणतात जीवात्म्याच्या इच्छेला बघून भगवंतांनी बटन दाबलं. ओके, नेक्स्ट आन्सर प्रियंका कांबळे माताजी. सॉरी, परमात्म्याच्या कृपेशिवाय आपण काही करू शकत नाही. हा, मग ते जे तुम्ही म्हणता ना स्टेटमेंट, त्याचं हे विश्लेषण आहे, किंवा प्रमोद जाधव प्रभूंनी जे म्हटलं त्याचं विश्लेषण आहे. वसंत देशमुख गुरु, तुम्ही काय म्हणताय? चेतना. कुठली चेतना? चेतना चेतना तर आहेच ना, चेतनेशिवाय. भगवंताने आपल्याला चेतना दिली. भगवंताच्या अस्तित्वामुळे आपल्या शरीराची चेतना आहे. ओके ओके, हे पण तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं. मग आता आपण कडी जोडूया, ठीक आहे. मी जेव्हा इच्छा करतो की मला हात वर करायचा, तेव्हा ते पर्टिक्युलर पार्ट प्रेस झाला. आता प्रमोद जाधव म्हणतात की भगवंतानी तो पार्ट प्रेस केला म्हणून वर गेला, पण पार्ट तो प्रेस केला कोणाच्या माध्यमाने? प्रकृती. हा, प्रकृती किंवा माया. म्हणून हा शब्द इथे आहे ना, माया. हे जो मशीन आहे, भगवंतानी केलं बटन प्रेस, पण भगवान तिथे गेले नाही बटन प्रेस करायला. बोला अरे कुठे आहे बटन? बघूया जरा, प्रमोद जाधव हात वर करायचा आहे. चला आता बटन प्रेस नाही, भगवंतानी ऑलरेडी मशीन सेट करून दिलेली आहे. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल त्याला असं म्हटलं जातं, इट इज समथिंग लाईक
त्याला काय उदाहरण आहे कम्प्युटरचं. सी आपला मेंदू काय कम्प्युटर प्रमाणे आहे, ठीक आहे. पण जो कम्प्युटरला प्रोग्राम करणारा व्यक्ती आहे तो कुठे बसलेला आहे? कम्प्युटरमध्ये बसलाय का? तो बाहेर बसलेला असतो ना. तो बाहेरून प्रोग्रामिंग करून त्याला सेट करून ठेवून देतो. तुम्हाला कळलं का? आणि मग ज्या ज्या प्रकारची आपल्याला फॅसिलिटी पाहिजे असेल तुम्ही जे कमांड देता त्या प्रकारे कार्य होत जातं. पण प्रोग्रामर करणारा प्रोग्रामर कुठे आहे? आतमध्ये नाही बसला, बाहेर आहे. राईट? तुम्हाला कळलं की नाही कळलं हे चित्र? म्हणजे मी जेव्हा इच्छा करेल की मला हात वर करायचा आहे तेव्हा प्रकृती भगवंत काय करतील? सर्व पहिले बघतील याची इच्छा आहे हात वर करायची, याचं कर्म आहे का पहिले चेक केलं जातं. याच्या कर्मामध्ये लिहिलंय का हात वर करण्याची जी त्याची इच्छा आहे. मग प्रकृती मग ते एकदम सॉलिड कॉर्डिनेशन असतं. सगळं तर पिक्चर रेडी आहे, भगवंताला माहितीच आहे. अच्छा याच्या कर्मामध्ये आहे हात वर करण्याची कॅपॅसिटी, ठीक आहे. मग लगेच प्रकृतीला निर्देश मिळतो की ह्याचा हात वर करून द्या. मग ते पर्टिक्युलर फंक्शन जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं. त्याच्याशिवाय आपला हात न वर जाणार ना खाली येणार. म्हणून बघा ना काय काय लोकांना कधी पॅरालिसिस होतो. माहिती का पॅरालिसिस होतो? का बरं पॅरालिसिस होतो? म्हणजे काहीतरी मेंदूचा भाग काम करत नाही सध्या, बरोबर आहे. मग तुमचं कसं काम करतोय? तो पण मनुष्य आहे, तुम्ही पण मनुष्य आहात, राईट. आणि ज्या प्रकारचं शरीर स्वस्थ तुम्ही ठेवलं असेल, काही काही लोकांचे शरीर तसे स्वस्थ असतात पण अचानक पॅरालिसिस होतो. किंवा तुम्ही खाता काही पदार्थ, काही लोकांना पचतात चांगल्या प्रकारे, काही लोक पचवू शकत नाही. हरे कृष्ण. शेवटी इच्छा फक्त आपण करू शकतो की मुझे चाहिए, बट वो चीज उसका अनुभव हम ले पाएंगे कि नहीं ले पाएंगे इसको डिसाइड करते हैं भगवान. राईट? म्हणजे या जगामध्ये आपण किती अमाप धन दौलत पैसा संपत्ती भरपूर सुविधा जरी जमा केल्या, या सुविधांचा उपभोग घेण्याचा अनुभव आपल्याला म्हणजे भेटेल की नाही भेटेल कोणावरती निश्चित निर्धारित आहे? पहिले आपल्या पूर्वकर्मावरती. आणि पूर्वकर्मानुसार मग भगवंत प्रकृतीला आदेश देतील सँक्शन करू नाही तू नाही करू. म्हणून नुसत्या गोष्टी गोळा करून आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही. राईट? इव्हन भौतिक दृष्टीने बघितलं तरी तसं तर होत नाही, भौतिक दृष्टीने पण दुःखीच आहे जीवन. पण इव्हन जर मटेरियली बघितलं आपण तर मग ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट आपल्याला दिसेल, ह्या सगळ्या म्हणजे या श्लोकाच्या आशयातनं की जीवात्मा हा काय करतो? इच्छा करतो. राईट? आणि परमात्मा काय करतो? त्या इच्छेला सँक्शन करतो. आणि त्या सँक्शनला बघून भौतिक प्रकृती काय करते? त्या पर्टिक्युलर क्रियेला ऍक्टिव्हेट करते की चलो हे होणे दो. म्हणून त्याला इथे म्हटलेलं आहे, प्रभुपादांनी सुंदर शब्द वापरलेला आहे. बघा तिथे शब्द काय दिलेला आहे अनुवादामध्ये, हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करत आहे. बघा किती महत्वाचा शब्द आहे, निर्देशित करत आहे. म्हणजे काय? जीवात्मा की इच्छा है कि उसको ऐसे हाथ ऊपर करना है, लेकिन उसमें भी किसका निर्देशन लगेगा? भगवान का. भले पर्पजलेस है, वो उद्देश नाही त्याला काहीच. जीवात्म्याला हात वर का करायचा आणि हात वर करायचा. म्हणजे भौतिक दृष्टीने तर कुठला उद्देशच नाही ना. भौतिक जगाचा भोग घेण्याचा उद्देश म्हणजे काय उद्देश नव्हे, वास्तविक उद्देशलेस आहे तो. पण ते सुद्धा कोण निर्देशित करत आहे? भगवंत त्या निर्देशित करत आहेत मायाच्या माध्यमाने. आणि अशा प्रकारे जे आपण उदाहरण घेतलं ते. राईट? म्हणून सुपर सोल इज द सँक्शनर, म्हणजे जे परमिशन देतात की हे होणे दो. आणि जीवात्मा फक्त इच्छा करू शकतो. म्हणजे विचार करा आपण आपली अवकात काय आहे या जगामध्ये. आपण फक्त इच्छा करू शकतो. आणि म्हणून जर आपण मोठ्या मोठ्या जरी क्रिया घडून आणल्या, मोठे मंदिरे बांधले किंवा सेवा केली किंवा आपण काय सत्संग चालवले किंवा काय केले व्हॉटेवर, आपण फक्त इच्छा केलेली आहे. इच्छा केलेली आहे. राईट? पण त्याला निर्देशन देणारा, त्याला घडवून आणणारा कोण आहे? भगवंत आहेत. हा, मग आता त्या इच्छेला किती तीव्रता आहे याच्या आधारावरती मग आपल्या त्या गोष्टी पुढे घडतील. आपली तीव्र इच्छा असेल तर आपल्याला तीव्र जप होईल. तीव्र इच्छा आहे तर आपण तीव्र मेहनत पण घेऊ. पण शेवटी सँक्शन करणारा आणि त्या गोष्टी घडवून आणणारा कोण आहे? भगवंत आहेत प्रकृतीच्या माध्यमाने. मग सेम गोष्ट आपण एकतर या जगामध्ये भोग करण्याकरता करू शकतो, सेम गोष्ट भगवंतांची सेवा करण्याकरता करू शकतो. राईट? अशा प्रकारे हा एक आशय आहे इथे या श्लोकाचा. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याला म्हणतात, सोल इज सिच्युएटेड इन बॉडी अँड बॉडी इज अ मशीन
आत्मा शरीरामध्ये बसलेला आहे आणि शरीर हे मशिनीप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे ते कठपुतलीचा खेळ असतो ना, कठपुतलीचा खेळ, कठपुतली, ते वरना ते रशा हलवत असतात, त्याला दशा रशा हलवतील तसा तो हलणार. राईट. आणि ते हलवणारा कोण आहे? माया. सँक्शन करणारा कोण आहे? भगवंत. नाही इसको ऐसे हिलाओ, नहीं उसको ऐसे, उसको गिरा दो नीचे, उसको ऊपर उठा दो. हे सँक्शन करणारा कोण आहे? भगवंत आहेत, आपापल्या जीवांच्या सगळ्यांच्या कर्माप्रमाणे. राईट. भले आपण किती इच्छा केली की मला आकाशामध्ये उडायचं, तुम्ही उडू शकता का? नाही उडू शकत. पण पक्षी उडतो का आकाशामध्ये? हरे कृष्ण का? त्याच्या कर्मानुसार त्याचं मशीन तसं बनलेलं आहे. राईट. आणि तो उडू शकतो आकाशामध्ये. मग आता तुम्ही म्हणाल की नाही आंबे उडते ना प्लेन में बैठकर. राईट. मग त्याप्रमाणे जीवात्म्याने जेव्हा इच्छा केली की मला उडायचं, भगवंताने त्या प्रकारे मशीनी बनवण्याकरता त्याला अक्कल दिली. शेवटी निर्देशनाशिवाय काही काम होत नाही. म्हणून कुठलाही वैज्ञानिक म्हणू शकत नाही की मैंने बनाया है. भगवान के निर्देश बिना वो चीज बनी नहीं सकती है. भगवान आपको निर्देश देते हैं, ऐसे करो, ऐसे करो, ऐसे करो. आणि जेव्हा आपल्याला गर्व होतो तेव्हा भगवंत निर्देशन थांबवतात. आणि मग टायटॅनिक सारखा मोठं, टायटॅनिक तुम्हाला माहिती आहे ना, त्याने बनवला होता मोठा जहाज. एवढा गर्व होता की ये जहाज इसको कोई डुबा नहीं सकता. भगवंत म्हणतात ज्यादा गर्व हो गया आपको अभी, मेरे निर्देशन ने आपने बनाया, इतना अच्छा जहाज बनाया, और मैंने ये गाइडेंस भी दिया आपको कि जहाज में आप काय म्हणतात त्याला, ते सेफ्टी हे असतात ना, ते बुडू नये म्हणून ते घालतात जॅकेट्स. ते भरपूर जॅकेट ठेवले होते ऍक्च्युअली टायटॅनिक बोटीमध्ये. पण ते तिथे लोक जेव्हा सैरसपाट्या करत होते म्हणजे मॅनेजमेंटचे लोक, ते म्हटले की अरे ये बहुत गंदा दिख रहा है, इतना सारा जरूरत है क्या अपने को? एक काम करो, इसका खाली 20% 30% ही लो, बाकी सब निकाल कर रख दो, अच्छा नहीं लग रहा है यहाँ पे. इतना आलिशान हमने महल जैसा जहाज बनाया, इसमें लोग घूमेंगे तो कैसा लगेगा? याला काय म्हणतात? बुद्धी हिरावून घेणे. राईट. जेव्हा आपल्याला गर्व होतो तेव्हा तेच भगवंत तुम्ही जगातली सर्वात फर्स्ट क्लास वस्तू जरी बनवली असेल आणि आपल्याला जर रिकग्नेशन नसेल भगवंतांचं, ग्रॅटिट्यूड नसेल, तर भगवंत काय करतात? मग त्याच गोष्टीमधनं आपल्याला बुडवून टाकतात. हरे कृष्ण. ज्या गोष्टीने आपण तरणार आहे त्याच गोष्टीने आपण जगामध्ये बुडणार. म्हणून ओव्हरऑल कन्क्लुजन हे आहे की आपण भगवंतांच्या मदतीशिवाय, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय या जगामध्ये तरू शकत नाही. म्हणून प्रभुपदांचा हा जो शब्द आहे ऍक्च्युली निर्देशित करणे, इज अ जेन्युइन ट्रान्सलेशन, व्हेरी एक्सपर्ट ट्रान्सलेशन. राईट. जिनियस. नाहीतर मग ऍक्च्युली निर्देशित करणे किंवा इंग्लिशमध्ये डायरेक्शन हा शब्द अनुवाद श्लोकामध्ये नाहीच आहे. श्लोकामध्ये काय दिलंय? भ्राम्यान सर्वभूतानि अंतर्वलन माया ने बनाए हुए बोट में बैठ के जीवात्मा संसार में घूम रहा है. पण प्रभुपाद किती एक्सपर्टली लिखतात कि इस बोट में बैठा हुआ है वो भ्रमण कर रहा है लेकिन भगवान के निर्देशन में. राइट. जो परमात्मा हृदय में बैठे हैं उनके निर्देशन में जीवात्मा क्या कर रहा है? भ्रमण कर रहा है. मग ज्याला समजा दारू प्यायची त्याला मग भ्रमण करण्याकरता भगवान सांगतात की उधर जाओ दारू मिलेगा. त्याला प्रसाद पाहिजे त्याला सांगतात उधर मंदिर, उधर जाओ उधर प्रसाद मिलेगा. याला चैंटिंग करे त्याला म्हणतात ऐसे इधर जाओ यहाँ चैंटिंग कर सकते हो, ऐसे चैंटिंग कर सकते हो, ऐसे भगवत भक्ति में आगे बढ़ सकते हो. ज्याला जी इच्छा है ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम् हम. जिसको जो इच्छा आहे भगवान पुरी करते हैं. पण आपल्याला कळलं पाहिजे की कुठली इच्छा आपण करावी. बहुतेक इच्छा करून आपण एवढे संसार जगभर फिरलेलो आहोत 84 लाख योनीमध्ये, तरी पण आपण संतुष्ट नाहीये. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की मुझे आध्यात्मिक इच्छा करनी चाहिए. आणि ते कधी कळणार? सत्संगमध्ये आल्यावरती कळणार. राईट. म्हणून प्रभुपाद तात्पर्य देतात भगवान श्रीकृष्ण स्वतः अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने जीवांच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात. देहांतर केल्यावर जीवाला आपल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते, परंतु त्रिकालाज्ञ परमात्मा जीवाच्या सर्व कर्मांचा साक्षी असतो. म्हणून जीवाची सर्व कार्ये परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात. जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या गोष्टींची प्राप्ती होते आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्राकृत शक्तीने निर्मिलेल्या प्राकृत देहाद्वारे जीवाची सर्व कार्ये घडतात. ज्या क्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते तर क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलात तर भाकरीच खावी लागेल. तुम्ही इडलीचा स्वाद घेऊ शकणार नाहीत किंवा तुम्ही पिझ्झा बर्गर खाऊ शकणार नाही. आता तुम्ही ते आर्टिफिशियली अडॉप्ट केल्या वेगळी गोष्ट आहे. राईट. पण जे आपली ओरिजिनल चव आहे ती ओरिजिनल चव आहे ना. आणि तुम्ही इडली जरी खाली तर किती दिवस खाणार? समजा तुम्हाला रोज जेवणामध्ये इडली वाढली राईट, पकून चाललंय पण अरे यार
कधी घरी जाते वापस. शेवटी ती भाकरीच राईट आपली, बरोबर आहे का नाही. आणि ती आमटी म्हणतात लोक, आमटी ते आमटी म्हणतात, आमटी म्हणतात तुम्ही, एकदम तिखट अंबारी मिरचीनी भरलेली, राईट. त्याशिवाय काय होत नाही आपलं काम. त्याच प्रकारे जो साऊथ इंडियन आहे त्याला तुम्ही भाकरी खायला गेलं किती दिवस खायचं तो, 1 दिवस 2 दिवस. आणि मग ही जी स्थिती आपल्या इथे कशाने भेटलेली आपल्याला, प्रभुपाद असं म्हणतायत की जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या गोष्टींची प्राप्ती होते. हा, ज्या क्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते, महाराष्ट्रीयन, गुजराती, पंजाबी, किंवा अमेरिकन, इंग्लंड, तत्क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते. जीव अर्थात चालक जरी एकच असला तरी द्रुतगतीने धावणाऱ्या मोटर गाडीत बसलेला मनुष्य मंद गतीने धावणाऱ्या मोटर गाडीत बसलेल्यापेक्षा वेगाने धावू शकतो. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या योजनेनुसार भौतिक प्रगती विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारच्या देहांची रचना करते, जेणेकरून तो जीव आपल्या पूर्व इच्छांनुसार कार्य करू शकेल. तरी पण इच्छांना पूर्ण करणे जीवाच्या हातामध्ये नाहीये. जीव स्वतंत्र नसतो. आपण भगवंतापासून स्वतंत्र आहोत असा विचार मनुष्याने कधी करू नये. जीव हे सदैव भगवंताच्या नियंत्रणाखालीच असतात. म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवांचे कर्तव्य आहे. आणि हाच आदेश पुढील श्लोकांमध्ये देण्यात आलाय. किती सुंदर तात्पर्य बघा. एका तात्पर्यामध्ये आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊन जाईल, ऍक्च्युली बघायला गेलं तर एका तात्पर्यामध्ये. म्हणून याला म्हणतात भक्तिवेदांत पर्पोर्ट्स, टोटली एम्पॉवर्ड, फुल्ली एम्पॉवर्ड. एक तात्पर्य आणि आपलं जीवन अध्यात्माकडे वळून जाईल, समथिंग लाईक दॅट. ओके, कोणाला काही प्रश्न आतापर्यंत? हरे कृष्ण. क्लास संपला नाही अजून आहे, 9 वाजेपर्यंत आहे. बोला, काही प्रश्न असेल तर बोला. हरे कृष्ण बोलूया. बोला माताजी. हरे बोल. बोला. हा, आपण जे इच्छा करतो ते भगवंत आपली इच्छा पूर्ण करतात, पण मग सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नाही. याला आपले कर्म बंधनकारक असतात. बरोबर. पण ज्या काही इच्छा पुऱ्या होतात त्या भगवंतांच्या इच्छेनेच पुऱ्या होतात. एवढं तर आपल्याला ठाऊक आहे. भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही. बरोबर. आपण म्हणतो पण आपण इच्छा केल्याशिवाय भगवंत इच्छा करणार नाहीत, राईट. सो तेच डिस्कशन जे मागचं आलं होतं लास्ट टाइमचं. प्रिलिमिनरी सी क्रिया घडण्याकरता इनिशिएट किंवा स्टार्ट कोण करतं? तुम्ही करता. जर तुम्ही इच्छा केली नसती तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचं स्थान, विशिष्ट प्रकारचे आई वडील, विशिष्ट प्रकारचं शरीर भेटलं नसतं, राईट. इच्छा मी केली ना, बिगिनिंग मी केली. मग ऑफकोर्स मग प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला काहीतरी मेरिट पाहिजे ना, किंवा क्रेडिट पाहिजे ना. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसलात आणि तुम्ही म्हटलात की हे लाव रे एक पर्टिकुलर आइटम, वो बोलेगा उतना पैसा आएगा तुम्हारे पास? नहीं है तो फिर नहीं मिलेगा, ये दूसरा आइटम ले लो, राईट. जीव इच्छा करेल पण तेवढं क्रेडिट त्याच्याकडे पाहिजे ना, ते बिल पे करण्याचं सामर्थ्य. मग असं नाही की सगळ्या इच्छा आपल्याकडे पेमेंटच नाही, असं नाही. काही इच्छांकरता पेमेंट आहे, काही इच्छांकरता पेमेंट नाहीये. मग ज्या इच्छांकरता पेमेंट आहे त्या इच्छा पूर्ण होतात. पण त्या पूर्ण पण का होतात? भगवंतांच्या सँक्शन दिल्यामुळेच. भगवंत सँक्शन करतात प्रकृतीला, पूरा करो, उसका है क्रेडिट है, क्रेडिट लिमिट है उसका. कितना है मेरा क्रेडिट कार्ड का लिमिट? 20,000 है, 1 लाख है, 2 लाख है. क्रेडिट कार्ड वापरलं तुम्ही? क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरले का नाही? प्रत्येक क्रेडिट कार्डला लिमिट असतं ना, बरोबर आहे का? मधुरवाणी माताजी त्यांच्याकडे असेल क्रेडिट कार्ड, आहे का तुमच्याकडे? नाहीये क्रेडिट कार्ड, असं कसं होऊ शकेल? प्रत्येक क्रेडिट कार्डला एक लिमिट दिलेलं असं बँकेने की इसमें से आप कितना खरीदारी कर सकते हो. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. आमचा एक स्टाफ आहे त्याच्याकडे क्रेडिट कार्ड. मी त्याला विचारलं तुम्हाला पास क्रेडिट कार्ड आहे का? तो एक नवीन मोबाईल घ्यायचा होता. तो म्हटलं कितना है? म्हटलं अरे जो मोबाईल लेना है वो 25,000 का है. तो म्हटलं की लेकिन मेरा तो क्रेडिट कार्ड का लिमिट खाली 15,000 है. म्हटलं अरे यार तो भी नहीं हो सकता. तो 15,000 तो 25,000 का सामान कैसे खरेदी करेगा? त्याला क्रेडिट लिमिट पाहिजे ना. येस, बोला परमगुरुना माताजी. प्रभूजी, समजा आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे, त्याने इच्छा केली किंवा नाही केली, पण त्याच्यासोबत एखाद्या वेळेस म्हणजे चांगलंही घडतं आणि किंवा एखाद्या वेळेस प्लस वाईटही घडतं. मग याला, कारण की तो आपलं कधी वाईट व्हावा अशी तो इच्छा करत नाही,
हा, मग त्याला कारण तर नेहमी तो व्यक्ती झाला पाहिजे. करेक्ट. मग तुम्ही म्हणता की काही काही गोष्टींची आपण इच्छा करत नाही तरी पण घडतात ते आपले पूर्वकर्मच ना शेवटी. त्याला उत्तर एकच आहे, आपले पूर्वकर्म. समजा तुम्ही आता इच्छा केली नसेल की मला पायामध्ये काटा रुपावा, राईट, पण काटा रोवला जातो का? मागच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाचे काटाच लावला असेल पायाला कोणाच्या याची परतफेड तुम्हाला आलेली आहे जन्मामध्ये काटा फिरून. सिमिलरली तुम्ही कोणाच्या पायामधला काटा काढला असेल मागच्या जन्मामध्ये, तर ह्या जन्मामध्ये समजा तुमच्या पायाला काटा लावायला कोणतरी येतं आणि तो काटा काढून जातो. मग तुम्ही इच्छा केली का कोणी येऊन माझ्या पायातला काटा काढावा, पण तुम्ही बसलात रडताय, तुम्ही कोणतरी आलाय. आपल्या आयुष्यामध्ये असे तुम्हाला बरेच इव्हेंट कळतील. कोणीतरी व्यक्ती नकळत आपल्या जीवनामध्ये येतं, आपली मदत करून निघून जातं. मग तो व्यक्ती नंतर तुम्हाला दिसत पण नाही, कुठे आला गेला कळतच नाही. तो आला, त्याने आपल्याला ज्या टायमाला जी आवश्यक मदत होती ती दिली. एक पर्टिक्युलर काळाकरता, महिन्याकरता, वर्षाकरता गायब झाला तो, राईट. कळत पण नाही तो आला कधी गेला. म्हणजे हे काय होतं, ज्याप्रमाणे वाईट परिस्थितीत आपण प्रश्न करतो की असं कैसे हो गया, तर चांगल्या परिस्थितीमध्ये हा प्रश्न पडायला पाहिजे ना की वो क्यों आके सेवा करके गया. त्याला सँक्शन केलं गेलं भगवंताने की जा तो मदत कर उसकी, जो की पिछले जन्म में उसने तेरा मदत किया था, तो इस जन्म में तू जाके मदत कर. त्याच प्रकारे आपण कोणाला तरी ठगला असेल की कोणाला लुटला असेल, या जन्मात कोणतरी अचानक येऊन लुटून जातो आपल्याला, पण ते सँक्शन करणारा कोण आहे? भगवंत आहेत, राईट. त्यांच्या सँक्शन शिवाय होत नाही ते. असं विचार करू नका की कधी कधी लोकांना काय वाटतं मग असं की याचा अर्थ असा आहे की मग प्रकृतीचे जे कर्म आहेत तेच म्हणजे सर्वश्रेष्ठ झाले ना, भगवंतापेक्षा श्रेष्ठ झाले असं तुम्हाला वाटेल. कारण प्रकृतीच्या कर्मानुसार जे आहे ते मला भगवंतांना द्यावंच लागेल, बाध्य आहेत ते, असं नसतं. समजा असे फॉर एक्झाम्पल उदाहरण तुम्हाला देतो. एखादा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनामध्ये एक पर्टिक्युलर चांगली हेल्थ आहे, वेल्थ आहे त्याच्या कर्मानुसार, पण त्याने जर एखाद्या वैष्णवाचा अपराध केला, हरे कृष्ण, किंवा त्याने भगवंतांचा अपमान केला, राईट, तुम्हाला सर्कमस्टन्सेस देतो वेगवेगळे, मग त्याचा कर्म कमी होऊ शकत नाही का? भले त्याच्या कर्मात असेल त्याला भरपूर भेटणार, पण ते कमी करू शकत नाही का भगवंत? करू शकतात की नाही, राईट. म्हणजे असा विचार करू नये आपण की माझ्या मागच्या जन्मामध्ये मी एवढं कमवलेलं पुण्य आहे, मला तेवढं भेटलंच पाहिजे, असं काही जरुरी नाहीये. भगवंत डिसाईड करू शकतील की याला नाही द्यायचं मला आता, किंवा त्यांना जर कळत असेल की हा एकदम गर्विष्ठ झालेला आहे आणि मी जर ह्याला दिलं तर आणखीन गर्विष्ठ होईल ना, याला देऊ नका आता सध्या, कारण तो सध्या माझ्याकडे आलेला आहे, माझा भक्त बनत चाललेला आहे. आणि स्पेशली डिवोटीच्या बाबतीमध्ये तर कर्म डायनेमिक आहे. डिवोटी म्हणत असेल कि अरे मैं पिछले जन्म में इतना पुण्य कर्म ऐसे सब किया, मेरे चार्ट में दिख रहा है ऐसा, लेकिन अभी तो ऐसा लगता है सब लूटपाट के लेके गया, ऐसा क्यों? स्पेशली डिवोटीचं कर्म हे भगवंतांच्या हातामध्ये असतं, डायनेमिक असतं फार. सो सिमिलरली इट कॅन बी डायनेमिक फॉर एनी लिव्हिंग एंटिटी. कुणाकरता डायनेमिक असू शकतं. म्हणजे कर्म हे सर्वश्रेष्ठ नव्हे, आणि ते कर्म जरी असेल तरी द्यायचं काम, सँक्शन करायचं भगवंतच करतात, त्यांच्या इच्छेशिवाय आपल्याला भेटू शकत नाही, राईट. हरे कृष्ण. ओके, मग आता आपण पुढचा श्लोक घेऊया. अजून आपल्याकडे आहे अर्थात असे, जस्ट तुम्हाला फ्रेश करण्याकरता क्वेश्चन आन्सर घेतला. हरे कृष्ण प्रभूजी, सॉरी एक डाऊट आहे. हरे कृष्ण. आणखी फ्रेश करतात आपल्या तुमचे सेवेनी माताजी, बोला. प्रभूजी, काही लोक म्हणजे असं सांगतात की आपल्याला जी इच्छा होते ती पण भगवंतांच्या ह्याच्यामुळेच होते, की त्याच्याशिवाय आपण इच्छा पण नाही करू शकत. मग त्याला कसं लक्षात ठेवा, जर इच्छा ही भगवंतांच्या सेवेकरता जर असेल तर ती प्रेरणा आपल्याला भगवंत देऊ शकतात. म्हणतात की अरे माझी सेवा कर ना, माझी सेवा, त्याने तुझा लाभ होईल, राईट. समजा आपली इच्छा ही असेल 1%, भगवंत त्या इच्छेला 100% म्हणजे एवढी मॅग्निफाय करतील किंवा स्ट्रॉंग बनवतील, बरोबर आहे का नाही? आणि एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल की नाही मला सेवा नाही करायची आहे, तर भगवंत त्याला सेवा करण्याची इच्छा देणारच नाहीत, बरोबर आहे का नाही? मग काही गोष्टींमध्ये जर ती गोष्ट तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जात असेल किंवा ती आपल्याला भगवंतांकडे घेऊन जात असेल किंवा चांगल्या मार्गाकडे, सत्मार्गाकडे घेऊन जात असेल, तर भगवंत असं नाही की तुमच्या इच्छेला म्हणजे त्याला काय म्हणतात इंटरफेअर करतील, पण फेवरेबल कंडिशन देतील. समजलं का ना तुम्हाला? मग तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे गेल्यावर तुमची इच्छा होईल की तुम्हाला नाही मला जप केलं पाहिजे. समजा तुम्ही सत्संगमध्ये आला, तुम्हाला इच्छा होईल ना स्वतः मला जप केलं पाहिजे, पण सत्संगमध्ये कोणी आणलं तुम्हाला? कोणी आणलं? भक्तांनी किंवा भगवंतांच्याच योजनेने. हा, पण तुम्हाला जप करण्याकरता जबरदस्ती कोणी करेल का? नाही करणार कोणी. पण तुम्ही सत्संगमध्ये आलं तर तुम्हाला इच्छा होईल स्वतःहून की मला जप करायला पाहिजे बाकी लोकांना बघून.
म्हणजे तिथपर्यंत आणण्याचं काम कोणी केलं? भगवंतानी केलं. म्हणजे एक तऱ्हेने भगवंतानीच मला इच्छा दिली की मी जप करावा, पण डायरेक्टली माझ्या इच्छेला ते हे नाही करत, इंटरफेअर करत नाहीत ते. कळलं ना तुम्हाला माझं उत्तर काय आहे ते? सर्कमस्टन्सेस फेवरेबल सर्कमस्टन्सेस बनवतात ते आपल्या करता, पण शेवटी इच्छा मला करावी लागेल. असं नाही की माझी इच्छा ही भगवंताने, तसं आहे तर मग सगळे जीवन भगवंताकडे गेले असते ना आतापर्यंत, नाही? हो, आणि मग असं पण होईल ना की भगवंत डिक्टेटर आहेत आणि तेच आपल्यावर सगळं एन्फोर्स करतात. तसं नाहीये ना, तर मग सगळं पूरी दुनिया झाली असते ना भक्त, पूरी दुनिया हरे कृष्ण बन गई होती अभी तक. ऐसा तो नहीं हो रहा है ना अभी तक. इसका मतलब क्या है? जीव तो गलत करने की इच्छा करता है, आणि मग भगवंत कशाला एखाद्याला म्हणतील की तू चुकीचा कर म्हणून? भगवंत म्हणतील का चुकीचा कर म्हणून? तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत, आई वडील कधी म्हणतात का मुलाला हे अभ्यास करू नको रे, दारू पी रे, गुटखा खा रे, म्हणतात का? पण जगामध्ये बरेच लोक आहेत ना दारू पितात, गुटखा पितात. मग ह्याला कोणी शिकवलं? ह्याला देवाने शिकवलं का? की आई वडिलांनी शिकवलं? तुम्हाला सांगा, आई वडिलांनी शिकवलं का त्यांना? कुठनं शिकले हे लोक? बेसिकली ऍक्च्युअली बघायला गेलं ना, सगळ्या गोष्टींचा सार येतो सत्संगवरती. संघ काय करतो आपण? त्याने आपल्या इच्छांना दिशा भेटते. पण इच्छा करायला आपणच आहोत, पण इच्छा वाईट कराव्या की चांगल्या कराव्या हे आपल्या संघाने निश्चित होतं. म्हणून मी म्हणेन तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना याला जोडून की भगवंत मला इच्छा देत नाहीत की मी इच्छा करेन. इच्छा देतात ते, पण शेवटी इच्छा मला करायची आहे. पण वाईट करावे की चांगलं करावं हे शेवटी माझ्या संघामुळे डिसाइड होतं. म्हणजे बेसिकली मी कुणाचा संघ करतो त्याने निश्चित होणार की मी चांगली इच्छा करणार की वाईट करणार. म्हणून जोपर्यंत तुम्ही सत्संगमध्ये आहात सेफ आहात. सत्संग सोडला की हरे कृष्ण, आपल्या सारे इच्छा एकदम वाईट इच्छा बनणार. राईट, समथिंग लाईक दॅट. ओके, हरे कृष्ण. त्यानंतर मग भगवंत म्हणतात आता मग प्रश्न काय? कनेक्शन नेक्स्ट श्लोक नंबर 61 ते पुढे. मग आता अर्जुन म्हणाल की अच्छा तो भगवान ऐसा है क्या, आप मदद करते हैं जीवात्मा को इस संसार में अपनी इच्छाओं को पूरा करने के लिए, राइट? आप सर्वे सर्वा हैं और मुझे आपके पास आना है, और मुझे आपके पास आना है तो पहले मुझे मेरा स्वभाव त्यागना पडेगा ना. सी, आपल्या सगळ्यांचा स्वभाव काय आहे? मी या जगाचा भोगता आहे, किंवा मी असा आहे आणि मी तसा आहे आणि हे आहे आणि ते आहे. मला सगळा स्वभाव त्यागून तुमच्याकडे यायचं आहे. मग आता स्वभाव त्यागण्याकरता विधी काय दिलेली आहे? वर्णाश्रम सिस्टम तुम्ही पूर्ण बघितली. श्लोक नंबर 1 ते आतापर्यंत तुम्ही 59 पर्यंत ही विधी बघत आलेला आहात. काय? कर्मयोग त्याने केला पाहिजे, मग ज्ञानयोग केला पाहिजे, मग ज्ञानयोगात हळूहळू तो मग अष्टांग योग मध्ये येईल, ध्यानयोग करेल, आपली वृत्ती सोडून देईल आणि एक दिवशी तो भगवंताला शरण जाईल. राईट? मग अर्जुन म्हणतो की तो मुझे भी ये सब करना पड़ेगा क्या आपके पास आने के लिए? भगवंत म्हणतात नाही 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 नाही, ये सब करने की जरूरत नहीं है आपको मैं एक्सप्रेस लिफ्ट का रस्ता देता हूँ. शेवटी काय ते योगा लॅडर तुम्ही बघितलं, योगा लॅडर बघितलं होतं. एक असतं ट्रेडिशनल योगा लॅडर, कर्मकांड, नंतर सकाम कर्म, निष्काम कर्म, त्यानंतर ध्यान योग, ज्ञान योग, अष्टांग योग, मग भक्ती योग. अर्जुन म्हणतो की तो मुझे सब करना पड़ेगा क्या? भगवान म्हणतात नहीं नहीं नहीं, आपको ये सब करना नहीं पड़ेगा, आप डायरेक्टली मुझे सरेंडर करो, मैं आपको डायरेक्ट टॉप लेवल पे लेके जाऊंगा. एंड दैट्स द सेकंड नेक्स्ट श्लोक. वाचा श्लोक नंबर 62. वाचा शोभा शितोळे माताजी, वाचा श्लोक नंबर 62. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. येस, त्याला म्हणजे काय? मागच्या श्लोकाला कंटिन्यू करून मागच्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? हर किसी के हृदय में परमेश्वर परमात्मा के रूप में बैठा है. मग त्याला कंटिन्यू करून म्हणतात त्याला शरण जा. कोणाला? त्या परमात्म्याला शरण जा. जेव्हा तू त्या परमात्म्याला पूर्ण भावाने शरण जाशील, पूर्णपणे शरण जाशील, तेव्हा तुला दिव्य शांती आणि शाश्वत सनातन धामाची प्राप्ती होईल. म्हणजे तुला जर भगवत धामात द्यायचं असेल तर या सगळ्या विधींची पालन करायची गरज नाहीये. कर्मकांड, त्यानंतर सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, ध्यान योग, ज्ञान योग, मग भक्ति तो धाम में आओगे मेरे? नहीं, जरूरत नहीं. आप डायरेक्टली परमात्मा को शरण आओ, आप मेरे पास आओगे तो आपको दोनों फायदा होगा. आपको शांति भी मिलेगी, संसार का राज्य भी मिलेगा. राइट? या जगामध्ये आपल्याला काय आहे? टेम्पररी शांती आणि टेम्पररी राज्य आहे. बरोबर आहे का नाही? आज आपल्याकडे राज्य आहे, तुमच्याकडे सगळ्यांकडे राज्य आहे का? आहे ना. 2 BHK 1 BHK हे तुमचं राज्य आहे, तुमची प्रजा आहे. राईट? पण हे सगळं राज्य आणि ह्या जगातील शांती टेम्पररी आहे. हे राज्य नष्ट होऊन जाईल.
राईट. पण जर तू त्या भगवंताला शरण गेलास, राइट, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, सर्व भाव से अगर तुम उसको शरण जाओगे तो क्या होगा, आपको परमानेंट शांति मिलेगी और परमानेंट राज्य. अच्छा, परमानेंट राज्य कौन सा है? भगवत धाम. भगवान का जो धाम है वो परमानेंट राज्य है. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमो मम. एक बार उसको प्राप्त करोगे, संसार में कोई चीज प्राप्त करने की इच्छा नहीं रहेगी. एक बार भगवान को देख लोगे, फिर और किसी को देखने की इच्छा नहीं रहेगी. राइट. इसका मतलब ये नहीं कि फिर दूसरा डिवोटी तेरे को नहीं देखना है, भगवान को देखना है, ऐसा नाही. म्हणजे सर्व भक्त मिळून भगवंतांना बघतील मग. राईट. हे तुम्हाला धनुर्दासची गोष्ट सांगितली होती. धनुर्दास साऊथ इंडिया याच्यामध्ये धनुर्दास असतो तो. असं वाटतं आपल्याला साऊथ इंडिया यात्रेला जाणार होता, पण असं दिसतंय चिन्ह. राईट. त्या सगळ्या सुंदर सुंदर अति सुंदर गोष्टी आहेत धनुर्दास रामानुचार्यांच्या याच्या लिलेमध्ये. राईट. हरे कृष्ण. आपण कधीतरी जाऊ त्याच्यामध्ये, प्रवेश करू त्या प्रसंगामध्ये. तर त्याची ऍक्च्युली पहिले गर्लफ्रेंड असते, तो रामानुचार्यांकडे येतो एकदा श्रीरंगमला. रामानुचार्य म्हणतात की तू का त्याच्याकडे एवढं बघतो? तो म्हणतो की कारण मला त्याचे डोळे फार आवडतात. रामानुचार्य म्हणतात तुला दाखवू का याच्यापेक्षा सुंदर डोळे? मग ते रंगनाथकडे घेऊन जातात. आणि रंगनाथला जेव्हा तो बघतो, पण का कसं? रामानुचार्यांच्या निर्देशाखाली. इंडिपेंडेंट दर्शन नव्हे, दर्शन हे आचार्यांच्या आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावं, तेव्हा ते दर्शन फलीभूत होतं. असं नाही की मी गेलो गोपीनाथकडे मी बघितलं, नाही नाही, तसं नाही. मी गेलो राधा गोपीनाथकडे, पण प्रभुपादांच्या, आपल्या गुरु महाराजांच्या, आपल्या वरिष्ठ वैष्णवांच्या, काउन्सलरच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सेवेकडनं आशीर्वाद घेऊन मी भगवंताचं दर्शन घेतलं, तेव्हा मला भगवंत दिसतील, नाही तर नाही दिसणार. मग तो म्हटला अब मुझे कोई नहीं देखना है, मुझे सिर्फ भगवान देखना है. मग त्यानंतर तो मंगलारतीला असायचा, राजभोग आरतीला असायचा, वैकालिका भोगला असायचा, शेणार तो फक्त मंदिरातच दिसायचा. राइट. मग याचा अर्थ असा नाही की मग तुम्ही म्हणाल की मग तो उसकी गर्लफ्रेंड का क्या हो गया? जब उसकी गर्लफ्रेंड ने देखा कि मेरा बॉयफ्रेंड तो डिवोटी बन गया, ती म्हटली, मग रामानुचार्याकडे ती आली, प्रभू मुझे भी दीक्षा दे दो. मग दोघे नवरा बायको झाले आणि दोघे डिवोटी झाले. आणि एवढे फर्स्ट क्लास डिवोटी झाले की वैष्णवाच्या हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये असे तुम्हाला कधी दिसणार नाही डिवोटी. सच सरेंडर डिवोटी, सर्व भावेने, म्हणजे त्यांच्या घरामधील धन दौलत संपत्ती सगळं काही समर्पित करून टाकायचे भगवंताच्या सेवेमध्ये, स्वतःला समर्पित करून टाकायचे. राईट. सो दॅट इज द स्टोरी. आपण कधी बघू विस्तारामध्ये. सो दॅट सो इथे भगवंत म्हणतात उस परमात्मा को तुम शरण आओ, आपको ऐसा विधि जाने का जरूरत नहीं है. अष्टांग योग ध्यान योग सब. राइट. आपको क्या मिलेगी? परमानेंट शांति मिलेगी, पराम शांति. म्हणून त्याला बायबलमध्ये म्हटलेलं द पीस दॅट पासेथ ऑल अंडरस्टँडिंग. तुम्हाला ते उदाहरण दिलं तुम्ही अगोदर, आय थिंक 4-5व्या अध्यायामध्ये असताना, की समजा एखादा भर एकदम क्राऊडेड ट्रेन मध्ये कधी तुम्ही एखाद्या माताजीला बघितलं असेल, ती आपल्या छोट्या बेबीला घेऊन बसलेली असते. राईट. मग बेबीला काय टेन्शन असते का? बेबी आपला निवांत झोपलेला असतं. आणि आईला किती टेन्शन असतं, एवढी गर्दीमध्ये धक्काबुक्की चालू आहे, कोणी धक्का देतोय, पाय देतोय, गरम होतोय, पुढचं स्टेशन कुठल्या उतरायचं ही एन्झायटी आहे. बेबीला काय एन्झायटी आहे? बेबी असं काय आहे शांत? या श्लोकामध्ये बघा, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. राईट. जेव्हा आपण सर्व भावेने शरणागत, भगवंतांना शरणागत होतो, राखोवी मारोवी जो इच्छा तुम्हाला, महाराज म्हणतात ना नेहमी, कृष्णा इफ यू वॉन्ट टू प्रोटेक्ट यू कॅन प्रोटेक्ट, इफ यू वॉन्ट टू किल मी किल मी. महाराजांच्या याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला श्लोक दिसतील. महाराज एवढे श्लोक बोलत नाहीत, पण महाराजांच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये तुम्हाला भगवद्गीता आणि भागवतम दिसेल. भक्तिनाथ ठाकुरचं भजन आहे, मारो भी राखो भी जो इच्छा तुम्हारा. जब मैंने भगवान को शरण किया है तो मेरा जीवन उनका है, अभी मेरा अपना नहीं रहा हो. मुझे मारना है तो मारो, जीवित रखना तो जीवित रखो. राईट. तेव्हा किती शांती भेटेल तुम्हाला, विचार करा. आता आपण काय धडपडतोय ना, मुझे बचना है या मुझे मारना है. अरे किसको मारना है किसको बचाना है पहले जान लो. पहले आपल्याला माहितीच नाही किसको बचाना है किसको मारना है. किसको बचाना है? आत्मा को बचाना है. बराबर है. जो बचने वाला है, जो बचने वाला नहीं उसको क्यों बचाने की कोशिश कर रहे हो? हे शरीर वाचणार आहे का? नाही वाचणार आहे. मग त्याच्याकरता संपूर्ण दिवस का घालवायचा? जे वाचणारं तत्व आहे त्याच्याकरता वेळ दिला पाहिजे आपण. राईट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ती स्थिती असली पाहिजे आपली त्या लहान बेबी प्रमाणे. राईट. तेव्हा आपल्याला पराम शांती भेटेल, फुल कम्प्लीट शांती. राईट. मग आता एक प्रश्न तुम्हाला पडेल इथे की
भगवंत का असं म्हणतात? भगवंत स्वतःला ना म्हणता की मला शरण आहे त्या परमात्म्याला का म्हणतात? शेवटी ते परमात्मा भगवंतच आहेत ना, कृष्णच आहेत. त्याला दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे स्वतःमध्ये आणि परमात्म्यामध्ये भेद दाखवण्याकरता, राइट? परमात्मा मेरा एक्सपांशन है, वो हार्ट के अंदर स्थित है, वो और मैं सेम है लेकिन फिर भी अलग है. अब मैं कैसे अलग हूं, आगे के श्लोकों में देखना. मेरा प्रेम क्या है और परमात्मा का प्रेम क्या है. परमात्मा क्या कर सकता है? आपको डायरेक्शन दे सकता है. संसार में जो चाहो करो, डायरेक्शन देते हो. गलत करना है तो भी डायरेक्शन देते हैं, सही करना है तो भी डायरेक्शन देते हैं. बिकॉज इज न्यूट्रल विटनेस. वो खाली इच्छा पूरी करते हैं जो आपकी इच्छा हो. विष पीना है, विष पीने के लिए बताएंगे यहाँ विष मिलेगा. अमृत मिलेगा बोलेंगे वहां अमृत मिलेगा, अमृत पियो. बट मैं वैसा नहीं हूं. मेरा आपसे थोड़ा अलग प्रेम है. आखिर मैं भी वही हूं बट आय एम लिटिल डिफरंट. फर्स्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट, स्वतःला असं जास्त गर्वान्वित दाखवू नये म्हणून भगवान म्हणतात उसको शरण आहो, राईट? पण आता त्यांचं प्रेम जे आहे ना ते आता थांबवणार नाही. शेवटी म्हणतील मुझे शरण आहो. म्हणून मी आता बघा, ऑफकोर्स या तात्पर्यामध्ये 65 मध्ये प्रभुपाद लिहितात, यास्तव सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंताने जीवाने शरण गेले पाहिजे आणि यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखातून त्याची मुक्तता होईल. अशा शरणागतीमुळे मनुष्याची या जीवनामध्ये संकटातून मुक्तता होते. एवढंच नव्हे तर शेवटी त्याला भगवंताची प्राप्ती सुद्धा होते, राईट? लाईक दॅट. त्यानंतर पुढे मग आता भगवंत त्यांचं एवढं म्हणजे इमोशन आता एकदम म्हणजे त्याला काय म्हणतात, उच्च कोटीला जाईल की आता स्वतः म्हणायला चालू करतील. श्लोक नंबर 63 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 63. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमुष्य एतता आशेन यथा इच्छसी तथा कुरु. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. भगवंत शेवटी बघा कुठे आली, भगवद्गीता कुठे आली? परमकरुणा माताची इच्छेवरती आली. शेवटी भगवंत कधीही आपल्या इच्छेवरती हस्तक्षेप करत नाहीत. एवढी गीता सांगितलं, भगवंत काय म्हणतात, मी तुला पूर्ण गुह्य ज्ञान दिलेलं आहे, अजून गुह्य ज्ञान पुढे देणार आहेत, नाही असं नाही, पण आतापर्यंत दिलेलं सर्वात गुह्य ज्ञान आहे. म्हणतात तुझी जी इच्छा असेल ते कर अर्जुन. तुला जर युद्धात सहभागी व्हायचं सहभागी हो, तुला युद्ध सोडून जायचं तर युद्ध सोडून जा. यथेच्छसी तथा कुरु, राईट? तू याचा पूर्ण विचार कर. पण आता भगवंत ऍक्च्युअली विश्वनाथ ठाकूर आपले आचार्य म्हणतात दत्तरामध्ये, अशेषण शब्द आहे ना, अशेषण. अशेषण म्हणजे पूर्णपणे. आता व्यंग करताना आपले आचार्य म्हणतात, त्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं अशेषण म्हणजे कॉन्टेम्प्लेट ऍज लॉंग एज यू वॉन्ट. जोपर्यंत तुला विचार करायचा तोपर्यंत विचार कर. पण आता अर्जुनाला आपले आचार्य व्यंग करताना म्हणतात, अर्जुन तू आता कुठे उभा आहेस? युद्धभूमीमध्ये उभा आहेस. किती विचार करशील राजा तू? किती मिनिटं विचार करशील, किती दिवस विचार करशील, किती रात्र आणि किती महिने विचार करशील? तुला तो युद्ध लढायचं आहे ना. त्याच प्रकारे जीवात्मा जो आहे ना, एवढे जन्म विचार करत आलेला आहे, मी भगवंतांना शरण जाऊ का, जाऊ का, जाऊ का? अरे किती विचार करशील, किती योनीमध्ये विचार करशील? एक योनी झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, 84 लाख योनीमध्ये विचार केलास तू. आता तू ज्या योनीमध्ये आलेला आहेस, तुझ्याकरता सोयीस्कर अवस्था आहेत. हृदय माध्यम सुलभम सुदुर्लभम सुलभम सुखम गुरुकरण धारम मयान कोलेन नभस्वतरितम पमान भवाब्धिम न तरेचा आत्महा. ईश्वर प्रश्न तुम्ही वाचली होती, 11व्या स्कंदामधली एक श्लोक आहे की मनुष्य योनी भेटल्यानंतर सुद्धा तू जर भाऊसागर तरू शकत नसशील तर तू काय करशील मग? पुढच्या त्या कुत्रा मांजराच्या गाढवाच्या योनीमध्ये तरशील? भाऊसागर नाही ना. म्हणून आचार्य म्हणतात, यू कॉन्टेम्प्लेट ऍज लॉंग एज यू वॉन्ट. विचार कर तुला जेवढं पाहिजे तेवढं, पण किती विचार करशील रे राजा? राईट? एक तऱ्हेने भगवंत म्हणतात विचार कर पाहिजे तेवढा, पण आचार्य म्हणतात अरे अर्जुना वेड्या किती विचार करशील? त्या 84 लाख योन्या कमी पडल्या का तुला विचार करायला? की आता मनुष्य योनीमध्ये आलास किती विचार करशील? म्हणजे आपल्याला कधीतरी डिसाईड करायला लागेल ना, इनफ इज इनफ, भरपूर झाला आता, आता मला भगवंतांना शरण गेलं पाहिजे. भगवद्गीता पूर्ण व्हायला आली. राईट? हरे कृष्ण. तुमची बॅच एक्सटेन्शनल आहे. एवढा लांब मी कोर्स कधी घेतला नाही भगवद्गीतेचा. किंबहुना एवढ्या डिटेलमध्ये म्हणजे प्रयत्न केला मी, जेवढे फास्ट होईल तेवढी, पण समहाऊ जेवढी होईल तेवढी झाली फास्ट.
राइट। आता तुम्ही म्हणाल की हमने इतना गीता अध्ययन किया तो अभी क्या करना है, अभी और सोचना है कि आपको, अरे सरेंडर कर लो अभी भगवान को, कितना सोचोगे, अभी सोच लिया भगवंतांची इच्छा होती रोज आहे. हाँ भगवंतांची इच्छा होती भगवंतांची इच्छा होती रोज आहे. हा, भगवंताची इच्छा होती, पण तुमची इच्छा होती की तुम्हाला भगवद्गीता अभ्यास करायची, राईट. आता मलाच वाटतं की आमच्या इच्छेला हा प्रतिसाद दिला. आमच्या इच्छेला भगवंतांनी प्रतिसाद दिला. हाँ तुमच्या इच्छेला प्रतिदिन. म्हणजे उद्या जर मला जानकीनाथ प्रभू बोलले की इतना लेट क्यों हुआ कोर्स करने में, मैं सांगेन कि मैं जिम्मेदार नहीं उसके लिए. हरे कृष्णा, इसके लिए आपके भक्त जिम्मेदार है, उन्होंने इच्छा किया ऐसा, राइट. प्रभूजी सरेंडर व्हायचं म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं? सर अंडर, हरे कृष्ण. सरेंडर म्हणजे शुद्ध भाषेमध्ये याला म्हणतात शरणागती. शरणागती म्हणजे काय? शरणागती म्हणजे आपले सगळे मतभेद, आपले सगळे तथाकथित भौतिक विचारधारा त्यागून भगवंत जे म्हणतील, गुरु जे म्हणतील त्याला शरण जाणे, राईट. तर तो पुढे येईल, तो सर्वात टॉप श्लोक येईल तुम्हाला आता 18.6. त्याची तयारी आहे ऍक्च्युअली, भगवंत त्याची तयारी करतायत, राईट. सो दिस इज वन थिंग की असे सॉरी कुठे गेला तो शब्द, या अशेषेण म्हणजे किती वेळ विचार करशील, आता डिसाईड करून घे राजा, राईट. मी तुला पूर्ण ज्ञान दिलेलं आहे. मग आता ह्या वेळेला ह्या क्षणाला कधी कधी असं लोकांना वाटतं की एवढं आपल्याला का सांगितलेलं आहे, शरणागती शरणागती, का एवढं जोड करतात. जे काही काउन्सलर सांगेल ते सरेंडर केलं पाहिजे, गुरु सांगेल ते सरेंडर केलं पाहिजे. एवढं तर आम्ही सरेंडर शाळेमध्ये पण ऐकलं नव्हतं, किंवा घरामध्ये पण. घरामध्ये आई पण जेव्हा म्हणते ना, आई सांगते नंतर म्हणते की ठीक आहे तुला काय करायचं कर, तू मोठा झालास तू आता. पण भक्तीमध्ये आपल्याला कधीच असं म्हटलं जात नाही, तू आता मोठा झालास तुला जे करायचं ते कर, असं म्हटलं जातं का? नाही ना. मग एवढं असं का, त्याला एक सुंदर उदाहरण आहे. ते म्हणतात की चैतन्य पण सुंदर उदाहरण दिलेलं आहे. समजा लहान मुलाकडे तर 200 रुपयाची नोट असेल, से फॉर एक्झाम्पल. आता पण 200 रुपयाची नोट चालते आता सुद्धा, राईट. समजा लहान मुलाच्या हातामध्ये 200 रुपयाची नोट आहे, तर आई त्याला काय म्हणते, हे 200 रुपये इकडे दे, 200 रुपयाची नोट. मुलगा काय म्हणतो, अगं आई का मागते तू माझ्याकडे, मी जाईन ना दुकानात, मला माहिती काय घ्यायचं ते. आई म्हणते तू वेडा आहेस, तू दुकानात जाशील आणि 2 टॉफीच्या बदली 200 रुपयाची नोट देऊन येशील तो दुकानदाराला. दुकानदार तुला लुबाडेल, कारण लहान मुलाला माहित नाही त्याची किंमत काय, राईट. छोट्या 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाला किंमत काय 200. तो दुकानात जाईल, भैया 2 चॉकलेट दो, दुकानाला म्हणेल अच्छा मौका है, चलो अभी ले लेते 200 रुपया. इन द सेन्स की कोणी असं करणार, दुकानदार करणार. पण जगामध्ये माया कशी आहे, अशी आहे माया, राईट. माया ही अशी आहे की तुम्ही जाल त्याच्याकडे एखादी विशिष्ट गोष्टीची इच्छा घेऊन, की आय थिंक थोडासा इच्छा करता हूँ ये मैं चीज भोगना चाहता हूँ. माया काय म्हणते, तेरे को पूरा कच्चा खा लूंगी मैं अभी, तू मेरे को भोगने के लिए आया. तेरे को पूरा बर्बाद करके छोड़ दूंगी, राईट. मायाची ती सेवा आहे. माया काय म्हणते, अरे बेटा 200 रुपये मेरे पास दे, मैं तेरे को 2 ही टॉफी चाहिए ना, तुम्हें लाके देती हो ना. नहीं मैं दुकान में खरीदूंगा. अरे आई म्हणते, अरे बेटा तू मला दे ना 200 रुपये, कारण तुला 200 रुपयाची किंमत माहित नाहीये. त्याच प्रकारे स्वातंत्र्य जे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे त्याची किंमत आपल्याला माहित नाहीये. आणि आपण बाजारात निघालोय त्या स्वातंत्र्याच्या मोलभाव करायला, की हे स्वातंत्र्य से मुझे क्या मिलेगा. भगवंत म्हणतात, मूर्ख आहेस तू, तुला माहित नाही स्वातंत्र्याची किंमत काय आहे. ते स्वातंत्र्य तू काय कर, आपल्या गुरुला दे. गुरु आणि कृष्णाला ते स्वातंत्र्य शरणागत करून दे, ते तुला सांगतील या स्वातंत्र्याचा कसा उपयोग करायचा. म्हणून लहान मुलाकडनं जर तुम्ही 200 रुपयाची नोट हिरावून घेतली, त्याच्याकडनं काढून घेतली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला हे करताय, त्याला म्हणजे नकारताय, असं नाहीये. त्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा हे आपण बघण्याकरता त्याच्याकडनं 200 रुपयाची नोट घेतोय. म्हणजे त्या मुलाने बाजारात जाऊन 200 रुपयामध्ये 2च टॉफ्या घेतल्या असत्या, पण आपण 200 रुपयामध्ये त्याला 200 टॉफ्या देऊ शकतो, राईट. जर आपण जाऊन त्याला विकत गेले तर. त्याच प्रकारे आपण भगवंतांना जर शरणागत केले तर आपलं नुकसान नाही, त्याच्यामध्ये आपला फायदाच फायदा आहे. आपल्याला जगामध्ये एवढं सुख भेटणार होतं एक थेंबर, ते स्वातंत्र्य आपण भगवंताकडे जर गुरुकडे आपण समर्पित केलं तर आपल्याला अनलिमिटेड सुख भेटेल आध्यात्मिक, राईट. सो दॅट इज अंडरस्टँडिंग. आणि हे सांगितल्यावरती जसं ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे, विचार कर, राईट. आणि अर्जुन काय आहे इथे भगवंत म्हणत सुद्धा आहेत या तात्पर्यामध्ये. या सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्ही बघा, या श्लोकामधील यथेच्छसी तथा करू, तुझ्या इच्छेस येईल ते कर, हे शब्द दर्शवतात की परमेश्वरा जीवाच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. मनुष्य आपल्या जीवना अवस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टीने भगवद्गीतेत केले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश आहे. सदविवेक बुद्धीचा उपयोग करून मनुष्याने परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे.
ज्यामुळे तो सदैव कृष्ण भावनावीत राहू शकतो. राईट. मग आता कसं होतं, आणि प्रबोधना पुढे विवेक सुद्धा आहे. अर्जुनाला साक्षात भगवंत युद्ध करण्याचे आदेश देत आहेत. भगवंतांना शरण जाणे यातच जीवाचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही हो. त्यांचा काय स्वार्थ आहे तुम्ही विचार करा. त्यांच्याकडे कमी सेवक आहेत का? सहस्त्र लक्ष्मी त्यांची सेवा करत आहेत. त्यांना काय सेवेची कमी आहे की तुम्ही गेल्यावर तुम्ही लय मोठी सेवा करणार आहात? एक भक्त शिरपूरमधून जर समजा वैकुंठामध्ये गेला तर तुमच्या वैकुंठाने जाण्याने काय तिथे काय म्हणजे काय मोठी सेवा घडणार आहे का? नाही, सेवा ऑलरेडी घडत आहे. पण तुमच्या गेल्याने त्यांच्या आनंदामध्ये आनंद वाढेल का? अरे एक डिवोटी जो घूम गया था ना वापस आ गया. जो बिचारा यहाँ वहाँ भटक गया था वापस आ गया. त्याला बरं वाटेल, अरे हमारा डिवोटी वापस आ गया. मद्भक्तो मत्याची कोविड वायकोळकर म्हणतात की अरे तो श्लोक कधी येणार आहे? 66 आहे. येणार आहे थांबा जरा. राईट. सो समथिंग लाईक दॅट. मग आता एवढं जेव्हा इथे होतं ना तेव्हा प्रश्न काय पडतो, आता अर्जुन ना असा बसलाय गपचूप विचार करत. अर्जुन असा विचार करतो, क्या करो भगवान ने इतना बोला, गीता बोला, कर्म योग, ध्यान योग, ज्ञान योग, सब कुछ बताया, शरण आओ बोला, अभी मैं क्या करूं. या वेळेला आपले आचार्य म्हणतात, विश्वनाथ ठाकूर स्पेशली, की जेव्हा अर्जुनाला भगवंत बघतात, विचारा इतना सोच में पड़ गया, क्या करू मैं, कैसे करू मैं. त्यावेळेला भगवंतांना एवढं त्यांचं हृदय हे होतं की मेरा अर्जुन बेचारा. जसं तुम्ही कधी कधी लहान मुलांना शिकवता आणि त्याला काय समजत नाही जास्त, तो इकडे तिकडे बघत बसतो, काय करू मी काय करू. तेव्हा है ना, टीचर असेल किंवा आई असेल तेव्हा दाई आते, क्या बेटा इधर मैं तेरे को बताता हूँ, इसका सारांश क्या मैं बताता हूँ. इसका सार ये है कि तुमको अच्छा बनना है या फिर ऐसे लिखना है. राईट. हातामध्ये हात घेऊन शिकवते ना आई. त्याचप्रमाणे भगवंत काय करतात, त्याला म्हणतात की अर्जुन डोंट वरी, चिंता करू नकोस, मी तुला आता सांगेन की तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तुम्ही म्हणाल की आतापर्यंत सांगितलं ते काय आहे, ते काय एक्झॅक्ट नाहीये का? ते एक्झॅक्ट आहे, पण सारांश या पुढच्या 3-4 श्लोकामध्ये येणार आहे. राईट. आणि भगवंताने एवढी दया ते म्हणतात, इधर अर्जुन इधर बैठ. मग आता त्याला चक्क मांडीवरती बसवलं. आतापर्यंत काय आहे, युद्धभूमीमध्ये अर्जुन एक साईडला उभा आहे, भगवंत एक साईडला उभा आहे आणि गीता चालू आहे. मग आता तुम्ही असं चित्रीकरण करा की भगवंतानी अर्जुनाला काय केलं, उचललं, आपल्या कडेवरती उचललं. राईट. आई सारखे आहेत ना भगवंत. छोटस माझं बाळ, तुला नाही कळत आहे, ये बाळा ये माझ्या इथे. जरा चक्क मांडीवरती बसून मग आता सांगतील एक श्लोक, आणि ते श्लोक म्हणजे सर्वात महत्वाचे गुह्य श्लोक आहेत. राईट. म्हणून एक पुढचा श्लोक पूर्ण करून थांबूया आणि मग ते गुह्य श्लोक नेक्स्ट याला करूया. श्लोक नंबर 64. ह्या श्लोकला वाचन पूर्ण करूया. वाचा. कोण वाचेल? शकुंतला माताजी तुम्ही वाचा श्लोक नंबर 64. हरे कृष्ण प्रभुजी. हा वाचा. सर्वभूतम भूयं शृणु मे परम वचः इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामध्ये अत्यंतिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन पुन्हा सांगतो. तुझ्या हितार्थ असलेले हे परम गोपनीय ज्ञान आता माझ्याकडून ऐक. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. म्हणजे अजून गीता संपली नाहीये. कसं आहे, हे सगळ्या लेवल्स आहेत. आणि कितीही म्हणजे ज्याचा एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असताना, तुम्ही समजा घरामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलांना प्रेम करता, कोणी मुलगा असेल छोटासा, तो जरी व्यवस्थित जेवायला बसला असला ना तरी आई काय करते, ते जवळ बसते. तो जेवत जरी असले आई म्हणते, व्यवस्थित जेवतो का नाही तू. आणि तो आई बघते की हा असा जेवतोय, थोडा खाली पाडतोय, थोडी भाजी पाडतोय, भात तिकडे पाडतोय, है ना. आणि आई म्हणते असं नाही रे राजा, असं खायचं असं खायचं. मग लहान बाळ ते बरोबर उचलतं, व्यवस्थित खातं. तरी पण आईचं हृदय एवढं म्हणजे उफळ, म्हणजे मायाने एवढं उफळून गेलं. माया म्हणजे प्रेम. मायाला सुद्धा प्रेम म्हटलं जातं है ना आपल्या भाषेमध्ये. तर आई काय करते, शेवटी त्याला कळवते, बस येते, बस तुला मी भरवते आता भात. ऍक्च्युली भरवायची गरज नाहीये, स्वतः खाऊ शकतो. पण प्रेम एवढं आहे की म्हणजे त्याला सहन होत नाही की थोडी पण, म्हणजे त्याला एवढं सगळं व्यवस्थित बसावं, व्यवस्थित भेटावं. याला म्हणतात एकदम एकदम क्लोजेस्ट प्रेमाची व्याख्या. तर ती स्थिती इथे भगवंतांची आहे. आणि याला तुम्ही उदाहरण म्हणून असं बघू शकता की ज्याप्रमाणे तुमच्यापैकी कोणी शाळा कॉलेजमध्ये प्रोफेसर असेल, टीचर असेल, तुम्ही शाळेमध्ये शिकवता किंवा मी शिकवलं सुद्धा आहे, किंवा बाहेरचे लोक शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवतात, ते कशा करता शिकवतात, तेव्हा मुलांना शिकवायचं म्हणून शिकवतात का? तुम्ही तशा नसेल, पण उदाहरण देतो बाहेरच्या लोकांचं.
जर तुम्ही समजा उद्या जर पगार देणे बंद केलं कॉलेजने, तुम्ही शिकवाल का? नाही ना. कारण आपल्याला कशाशी मतलब आहे तिथे? अरे भाई सिखा रहा हूं, जिसको समझना है समझनो, नाही समज म्हणजे ऍक्च्युअली तसं नसायला पाहिजे. आयडियल टीचर कसा असायला पाहिजे की त्याला विद्यार्थ्याविषयी सहानुभूती पाहिजे, की विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे म्हणून मी शिकवतोय, राईट. पण या जगामध्ये तसं नाहीये ऍक्च्युली. की आणि कितीतरी असेल तरी त्याचं लिमिट आहे. तो म्हणाल की अरे यार हो गया ना, 2 बार सिखाया ना, जाओ चलो अभी नहीं समझ में आ रहा है, देखो बाद में तुम अपना देखो कहाँ जैसे समझना है. पण भगवान तसे नाहीयेत. कृष्ण इज नॉट लाइक अ पेड टीचर. मैंने सिखाया ना, नहीं समझ में आया, जाओ, असं नाही. जर अर्जुन म्हटलं असताना की मुझे गीता नाही समझ में आया, रिपीट करो, भगवान तर रेडी आहेत रिपीट करायला, राईट. विचार करा ना, आपल्याला किती वेळा गीता रिपीट करण्यात आलेली आहे, भगवंताने किती वेळा रिपीट केलेली आहे, किती योन्यांमध्ये आपण कितीतरी वेळा फिरलेलो आहे. आणि इव्हन या लाईफ मध्ये सुद्धा आपण आज गीता एवढी वर्ष वाढली तर वाचली, यानंतर सुद्धा कितीतरी वेळा तुम्हाला भगवद्गीता रिपीट केली जाईल, पुन्हा 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 दुसऱ्या भक्तांच्या माध्यमातून, किंवा तुम्ही स्वतः शिकवाल आता भगवद्गीता, त्या माध्यमातून भगवंत तुमच्याकडनं पुन्हा भगवद्गीता रिपीट करून घेतील तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा, राईट. म्हणजे हे भगवंताचं प्रेम आहे. इट्स नॉट लाईक ए ऑफिशियल प्रोफेशनल वे की मैंने बताया ना, नहीं समझ, ऐसा नाही. मैं आपको और समजाना चाहता हूँ, राईट. अशा प्रकारे याला भगवंत तात्पर्यामध्ये म्हणतात. भगवंतांनी प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, आत्म्याविषयी ज्ञान सांगितलं, राईट. त्यानंतर त्याहूनही अधिक गुह्यानं अंतरामी परमात्म्याचे ज्ञान सांगितलं, राईट, 6व्या अध्यायामध्ये. आणि मग पुढच्या अध्यायांमध्ये, आणि आता ते त्याला परम गुह्य ज्ञान सांगत आहेत की परम पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा. तिथे तुम्हाला 3 स्टेजेस, ब्रह्म, परमात्मा, भगवान. ब्रह्म म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा आणि ब्रह्मचे ते दोन्ही आले. पण त्यानंतर अजून गुह्य काय, परमात्मा. अजून गुह्य काय, परम पुरुष भगवान, त्यांना शरण जा. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की मन मना माझे सदैव चिंतन कर. या भगवद्गीतेतील उपदेशाच्या तथ्यावर जोर देण्याकरता त्याचा उपदेशाची या ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पुढच्या श्लोकामध्ये पुनरावृत्ती होईल. कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाहीत, परंतु जो श्रीकृष्णांचा वास्तविक अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे आणि तोच केवळ गीतेचे सार जाणू शकतो. हरे कृष्ण. म्हणून तुम्ही 4 वर्ष गीता वाचा किंवा 10 वर्ष वाचा किंवा 20 वर्ष वाचा, जोपर्यंत आपण भगवंतांचे भक्त बनत नाही तोपर्यंत भगवद्गीता आपल्याला अक्षर मात्र कळणार नाही, राईट. म्हणून प्रभुपादांनी काय केलं, सर्वात पहिले प्रभुपादांनी आपल्याला चॅन्टिंगची विधी दिलेली आहे, भगवंतांना भोग कसा लावायची विधी दिलेली आहे. भक्त कसे तुम्ही म्हणाले पहिले शिकवलेलं आहे. म्हणून इस्कॉन मध्ये आल्यावरती सर्वात पहिले तुम्हाला काय शिकवलं जातं, भक्त कसं बनावं. कारण भक्त बनल्यावरतीच तुम्ही भगवद्गीता जाणू शकता, अदरवाईज नाही जाणू शकत. संपूर्ण वेदांमधील अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे. या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्वपूर्ण असे सार आहे, आणि याचे अनुसरण केवळ अर्जुनाने नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे, राईट. तर भगवंतांना बिलकुल हे नाहीये. तर तुम्ही म्हटलात तर भगवंत रेडी आहेत रिपीट करायला गीता. ज्याप्रमाणे या जगामध्ये आपण नवीन गोष्टींचा आविष्कार केलेला आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, या सगळ्या गोष्टींचा आविष्कार कशा करताय, जास्तीत जास्त भगवंतांना विसरण्या करताय, राईट. आज तुम्ही जर त्या दिवशी मी व्यंग करत होतो भक्तांसोबत, तर तुम्ही चॅन्टिंग करायला बसता आणि मोबाईल घेऊन बसता, एका माळीमध्ये किती रील तुम्ही संपवता. हरे कृष्ण. रील म्हणजे रील बघतात ना ते, 16 माला में 1600 रील, 1 माला में 100 रील. हरे कृष्ण. तुम्ही बघाल ना तर आजकाल अवस्था अशी बेकार आहे, म्हणजे एवढी बिकट आहे. इव्हन डिवोटींची सुद्धा, जे साधनेला बसतात, अध्ययनाला बसतात, मोबाईल हातातला सुटत नाही. घडी घडी मोबाईल मध्ये काय चाललंय, कोणाचा मेसेज आला, काय झालं, कशाला एवढी चिंता करायची गरज आहे. जगाचा तुम्ही काय पूर्ण हे घेऊन घेतलंय हातामध्ये का, राईट. म्हणजे या जगामध्ये बऱ्याच गोष्टींचा जो पूर्वीच्या वेळी टीव्ही होता, राईट, 1 चॅनल 2 चॅनल आपण चेंज करायचो, बघायचो. नंतर मग मल्टिपल चॅनल आले. किती चॅनल बनवणार तुम्ही, एक सिरियल देखा, दुसरा देखा, तिसरा देखा, चौथा देखा, कितना देखोगे यार. आता टीव्ही मध्ये तर, मोबाईल मध्ये तर त्याला अंतच नाहीये. किती फिरवा त्याला, फिरवत बसा. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही मोबाईल दमणार नाही, तुम्ही पण दमणार नाही. एवढा अनंत त्याच्यामध्ये माया भरलेली आहे, राईट. म्हणून एक भक्त म्हणत होते की अरे जितना देर तुम इंस्टाग्राम रील चलाते हो ना, उतना देर अगर तुमने ट्रक चलाया होता तो तुमको 25,000 रुपया मिल गया होता महीने का. राईट. एवढे लोक म्हणजे मायामध्ये व्यस्त आहेत. म्हणजे आपण जो काही आविष्कार केलेला आहे तो कृष्णाला विसरण्याकरता केलेला आहे, राईट. आणि म्हणून आपण काय आहोत त्या जगामध्ये, आळशी आहोत,
मिस डायरेक्टर आहोत. तसं गजानन म्हणतात ना, माधुर प्रपन्न पुष्पाशी विमोक्षण आहे, मुक्ताय भूरी करुण आहेत. पण तुम्ही एवढे कृपाशाळी आहात, आम्ही जरी एवढे पतित असेल तर तुम्ही आळस करत नाही. राईट. तुम्ही येता गुरुच्या माध्यमाने, येता शास्त्रांच्या माध्यमात येता, सत्संगच्या माध्यमात येता, काही करून तुम्ही आमच्याकडे येत असतात. पण आम्ही किती आळशी होत नाही तरी आम्ही तुम्हाला प्रतिसाद देत नाही. पण आज आम्हाला प्रतिसाद तुम्हाला द्यायचा आहे. राईट. सो दॅट्स हाऊ याची रचना होईल पुढे. पुढच्या 2 श्लोकांमध्ये 65-66 याला म्हटलं जाते गीतेचा ज्वेल, मुकुटमणी. श्लोक नंबर 65 आणि 66. आणि त्यानंतर मग गीतेचा हे येईल फलश्रुती, आणि कोणाला सांगू नये, कोणाला सांगावे, आणि त्या प्रकारे गीता अध्ययन संपुष्टात येईल 4-5 पानांमध्येच. हरे कृष्ण. आपण नेक्स्ट बुधवारी याला पूर्ण करायचा प्रयत्न करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. कृष्ण.